त्या भव्य सागवानी दरवाजातून आत पाऊल टाकलं आणि त्या क्षणी मला आतून जाणीव झाली की हा माझ्या आयुष्यातला एकतर सर्वात चांगला निर्णय ठरणार होता किंवा सर्वात मोठी चूक. माझी होणारी सासू अर्थात शालिनी राजे इनामदाराचा चेहरा मला बघून असा काहीतरी वाकडा झाला की जणू काही त्यांनी आत्ताच एखादं कडू कारलं किंवा लिंबू चोखलं असावं आणि वरून फोटोसाठी हसण्याचा केविलवाना प्रयत्न करत असाव्यात. त्यांची नजर माझ्या अंगावरच्या साध्या निळ्या रंगाच्या ड्रेसवर, माझ्या पायातील साध्या कोल्हापुरी चपलावर आणि कानातील अवघ्या 150 रुपयाच्या साध्या डुलावर स्थिर झाली होती. त्यांच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होतं त्या मनातल्या मनात माझी किंमत ठरवत होत्या आणि त्यांच्या हिशोबात माझी किंमत ही शून्य निघाली होती. त्यात त्यांचा मुलगा आणि माझा होणारा नवरा अद्वैतच्या दिशेने झुकल्या आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजल्या. त्यांना वाटलं मला ऐकू गेलं नाही, पण मी शब्द ना शब्द ऐकला होता. त्या म्हणाल्या, अरे ही तर चुकून मुख्य दरवाजातून आलेली कामवाली बाई वाटते. आणि तेव्हाच मला खात्री पटली की आजचं हे रात्रीचं जेवण खूप रंजक ठरणार आहे. नमस्कार, माझं नाव ईश्वरी, वय 32 वर्ष. आज मला तुमच्यासोबत एक कबुली द्यायची आहे. गेल्या 14 महिन्यापासून ज्या माणसाशी मी लग्न करणार आहे त्याच्यापासून मी एक गुपित लपवून ठेवलंय. हे गुपित काही छोटं नाही की मी पिझ्झाचा शेवटचा तुकडा खाल्ला आणि कुत्र्यावर नाव ढकललं. हे गुपित असंही नाही की मी अजूनही लहानपणीच्या बाहुलीला कुशीत घेऊन झोपते. नाही, माझं गुपित हे आहे की महिन्याला 5 ते 6 लाख रुपये कमवते. टॅक्स कापून सुद्धा हातात येणारी रक्कम एवढी मोठी आहे की बँकेचे अधिकारी सुद्धा एकदा आकडे बघून विचारतात, मॅडम काही चूक तर नाही ना? पुण्यातील IT पार्कमधील एका नामांकित कंपनीत मी सिनियर सॉफ्टवेअर आर्किटेक्ट आहे. मी वयाच्या 15व्या वर्षापासून कोडिंग करते. 22व्या वर्षी मी माझं पहिलं ॲप विकलं होतं आणि तेव्हापासून मी यशाच्या पायऱ्या चढत आहे. माझ्या नावावर 3 पेटंट्स आहेत. मी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये भाषणं दिली आहेत आणि माझ्याकडे कंपनीचे एवढे शेअर्स आहेत की त्याची किंमत ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. पण गंमत बघा, अद्वैला वाटतं की मी एक सामान्य रिसेप्शनिस्ट किंवा क्लर्क आहे जिला स्वतःचं घर भाडंसुद्धा भरणं कठीण जातं. मी त्याच्याशी कधी खोटं बोलले नव्हते. 14 महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही एका कॉफी शॉपमध्ये भेटलो होतो तेव्हा त्याने विचारलं की मी काय करते. मी सहज उत्तर दिलं की मी IT क्षेत्रात काम करते आणि त्याने मान डोलावली. त्याला वाटलं की मी ऑफिसमध्ये फाईल लावायचं किंवा बॉसच्या मीटिंग ठरवण्याचं काम करत असेल. मी फक्त हसले आणि मोगम उत्तर दिलं की हो, मी टीमला मदत करते. त्याने रिकाम्या जागा स्वतःच भरल्या आणि मी त्या कधी सुधारल्याच नाही. मी असं का केलं? ज्या माणसावर मी प्रेम करते, ज्याच्याशी मी संसाराचे स्वप्न बघते, त्याला मी हे का भासवू दिलं की माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे, जेव्हा की मी त्याची कार 10 वेळा विकत घेऊ शकते? याचं कारण आहे माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीने मला दिलेली शिकवण, ती म्हणजे माझी आजी. ती 7 वर्षाची असताना माझे आई बाबा वारले होते. त्यानंतर आजीनेच मला वाढवलं. ती एका साध्या घरात राहायची, जुनी गाडी वापरायची, साध्या बाजारातून भाजी आणायची आणि कधीच भपकेबाज कपडे घालायची नाही. तिने मला साधं वरण भात बनवायला शिकवलं, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिकवला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेतल्या आकड्यावरून स्वतःची किंमत कधीच करायची नाही हे मनामध्ये बिंबवलं होतं. ही गोष्ट मला आजी गेल्यावर म्हणजे वयाच्या 24व्या वर्षी समजली. ती ही होती की माझी आजी लपून करोडपती होती. तिने तिच्या तरुणपणात कष्ट करून एक साम्राज्य उभं केलं होतं. हुशारीने गुंतवणूक केली होती, पण तिने साधं राहायचं पसंत केलं. कारण तिचा विश्वास होता की दिसण्यापेक्षा माणसाचं वागणं आणि चारित्र्य जास्त महत्त्वाचं असतं. तिने माझ्यासाठी सगळी संपत्ती ठेवली होती आणि त्यासोबतच एक पत्र जे मी आजही माझ्या देवघरात जपून ठेवलंय. त्या पत्रात तिने असं काही लिहिलं होतं जे मी कधीच विसरू शकत नाही. ती म्हणाली होती, बाळा, ईश्वरी, माणसाचं खरं रूप तेव्हा दिसतं जेव्हा त्यांना वाटतं की कोणी महत्त्वाचा माणूस त्यांना बघत नाहीये, जेव्हा समोरच्याला वाटतं की तुझ्याकडून त्यांना काहीसा फायदा मिळणार आहे, जेव्हा त्यांना वाटतं की तुझी लायकी त्यांच्यापेक्षा कमी आहे, तेव्हाच ते तुला त्यांचं खरं रूप दाखवतात. त्यामुळे जेव्हा अद्वैतने मला त्याच्या आईबाबांच्या
आलिशान बंगल्यावर जेवायला बोलवलं आणि जेव्हा त्याने जाता जाता हिंट दिली की आईला फर्स्ट इम्प्रेशन खूप महत्त्वाचं असतं, तेव्हाच मी एक निर्णय घेतला. मी ठरवलं की मी इनामदार कुटुंबाची तीच परीक्षा घेईन जी माझ्या आजीने मला शिकवली होती. मी मुद्दाम त्यांची अपेक्षित साधी सून म्हणून तिथे जाणार होते. मी साधे कपडे घालणार होते, माझ्या जुन्या कारने तिथे जाणार होते आणि माझ्या परिस्थितीबद्दल अत्यंत नम्रपणे बोलणार होते. आणि मग मी शांतपणे बघणार होते की ते अशा व्यक्तीशी कसे वागतात जिच्याकडून त्यांना काहीच फायदा होणार नाही, जिची लायकी त्यांच्या नजरेत त्यांच्यापेक्षा खूप कमी आहे. आणि मित्रांनो, मला जज करण्याआधी किंवा मी लबाड आहे असा विचार करण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की तुमच्या जोडीदाराचे घरचे तुमच्याबद्दल खरंच काय विचार करतात? तुम्हाला कधी आतून अशी शंका आली आहे का की ते गोड हसणं खोटं आहे आणि त्या स्तुतीत काहीच अर्थ नाहीये? तुम्हाला कधी ते कडू सत्य जाणून घ्यायचं होतं का? जरी ते त्रासदायक असलं तरी पण मला ते जाणून घ्यायचं होतं. मला ते जाणून जास्त गरजेचं होतं, कारण मी फक्त अद्वैतशी लग्न करत नव्हते, तर मी त्या कुटुंबाचा भाग बनणार होते. आणि जसं आजी म्हणायची, लग्न एकाशी होतं पण नातं अख्ख्या घराशी जुळतं. आता कथेच्या पुढच्या भागाकडे वळण्याआधी एक छोटी विनंती. जर तुम्हाला ही स्टोरी ऐकायला मजा येत असेल तर प्लीज लाईक बटन दाबा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ही स्टोरी कुठून बघताय आणि तुमच्याकडे आता किती वाजले आहेत. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात. तर पुन्हा कथेच्या मुख्य भागाकडे वळूया. इमानदाराचा तो बंगला म्हणजे जणू राजवाडाच होता. माझी अपेक्षा होती त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त श्रीमंती तिथे ओसंडून वाहत होती. घराचं मुख्य प्रवेशद्वार आणि तिथून घरापर्यंत जाणारा रस्ताच एवढा मोठा होता की त्यात माझ्यासारख्या सामान्य माणसाची गल्ली सुद्धा सामावली असती. त्या बंगल्याचा मुख्य गेट बघून माझे डोळे टिपले. अस्सल लोखंडाचं कोरीव काम आणि त्यावर सोन्याचा मुलामा. जणू काय साधं लोखंड वापरणं त्यांच्या इज्जतीला शोभणार नव्हतं. लॉनवरील गवत इतक्या सफाईनं कापलं होतं की वाटत होतं माळ्याने पट्टी लावून एक एक गवताची पाती मोजून कापली असावी. जेव्हा मी माझी 12 वर्षे जुनी वेगनार त्या आरशासारख्या गुळगुळीत ड्रायव्हेवरून आत नेली, तेव्हा मी गाडीच्या आरशात स्वतःला पाहिलं. अगदीच कमी मेकअप, केस साध्या रबर बँडने मागे बांधलेले, कानात आजीने दिलेले छोटंसं सोन्याचं कुडकं, या व्यतिरिक्त अंगावर कोणताच दागिना नव्हता. मी अगदीच अशी दिसत होते जी या राजवाड्यावर घरात अजिबात शोभत नाही. परफेक्ट. मला नेमकं तेच हवं होतं. अद्वैत माझ्या स्वागतासाठी दारातच उभा होता. त्याने मला मिठी मारली पण त्यात प्रेम कमी आणि दिखावा जास्त वाटला. जणू काय तो हे प्रेक्षकांसाठी करत होता. त्याची नजर माझ्या साध्या कॉटनच्या कुर्त्यावर, साध्या सँडलवर आणि गळ्यात काहीच नसल्यामुळे मोकळ्या दिसणाऱ्या मानेवर गेली. त्याच्या चेहऱ्यावर मला एक भाव दिसला जो मी या 14 महिन्यात कधीच पाहिला नव्हता. संकोच. त्याला माझी लाज वाटत होती. मी हा माझा पहिला निष्कर्ष माझ्या मनाच्या कोपऱ्यात नोंदवून ठेवला. बंगल्याच्या आतलं दृश्य म्हणजे नवीन पैशाने जुन्या खानदानी श्रीमंतीची कॉपी केल्यासारखं होतं. छताला प्रत्येक खोलीत झगमगणारे काचेचे झुंबर लटकत होतं. भिंतीवर जुन्या पेंटिंग्स आणि सोन्याच्या फ्रेम होत्या, पण बारकाईने पाहिल्यावर कळत होतं की त्या ओरिजिनल नसून स्वस्त कॉपी होत्या. फर्निचर इतकं महागडं होतं की त्यावर बसल्यावर सुख मिळण्यापेक्षा ते खराब तर होणार नाही ना याचीच जास्त भीती वाटत होती. ते वापरण्यासाठी नाही तर फक्त बघण्यासाठी होतं. आणि तिथे घराच्या मुख्य हॉलमध्ये एखाद्या महाराणीसारख्या उभ्या होत्या शालिनी राजे इनामदार. वय 60च्या घरात, पण चेहऱ्यावर इतक्या पार्लरच्या ट्रीटमेंट झाल्या होत्या की सुरकुत्या शोधून सुद्धा सापडत नव्हत्या. केसाचा आंबाडा इतका सेट केला होता की वाऱ्याने सुद्धा तो हल्ला नसता. अंगावर भारी सिल्कची डिझायनर साडी, गळ्यात अस्सल दागिन्याचा लांब लचक हार आणि चेहऱ्यावर एक असं हास्य जे पूर्णपणे खोटं आणि प्लॅस्टिकचं वाटत होतं. त्यांनी माझ्याकडे बघून हात पुढे केला, जणू काही त्या मला त्यांच्या दर्शनाचा लाभ देत होत्या. मी नम्रपणे हात मिळवला, पण त्यांच्या स्पर्शात जिव्हाळा शून्य होता. फक्त आणि फक्त तुच्छता होती. त्यानंतर त्यांनी अद्वैतला तो टोमणा मारला होता, कामवाली बाईवाला, जो मी ऐकल्यासारखा न ऐकल्यासारखा केला होता. आजची संध्याकाळ खरोखरच वादळी ठरणार होती. जर मला माहीत असतं की आज काय वाढून ठेवलंय तर मी या साध्या ड्रेसऐवजी अंगावर चिलखत घालून आले असते. पण माझा विश्वास आहे की माहिती हे जगातलं सर्वात मोठं चिलखत असतं आणि मी माझा होमवर्क
पक्का केला होता. इनामदार कुटुंबाचा कार डीलरशिपचा मोठा बिझनेस होता. 3 राज्यामध्ये त्यांचे शोरूम होते. मर्सडीज किंवा BMW सारख्या लक्झरी गाड्या नाही तर मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडतील अशा गाड्यांच्या त्यांच्या फ्रँचायझी होत्या. अद्वैतचे वडील हर्षवर्धन इनामदार यांनी हा व्यवसाय त्यांच्या वडिलांकडून वारसा हक्काने मिळवला होता आणि गेल्या 30 वर्षात तो वाढवला होता. शालिनी राजे वयाच्या 23व्या वर्षी या घरात सून म्हणून आल्या होत्या आणि आल्यापासून त्यांचं एकच ध्येय होतं, सोसायटीमध्ये स्वतःचं स्थान उंचावणं. त्यांना 2 मुलं होती. माझा होणारा नवरा अद्वैत जो एक मार्केटिंग कंपनीत मॅनेजर होता आणि त्याच्या फॅमिली बिझनेसशी त्याचा काही संबंध नव्हता. हा विषय हर्षवर्धन काकांसाठी नेहमीच दुखरा होता, कारण त्यांना वाटत होतं की मुलाने धंदा सांभाळावा. आणि या कथेचं अजून एक महत्त्वाचं पात्र म्हणजे अद्वैतची मोठी बहीण विद्या, जिने बापाच्या संपत्तीला स्वतःची खाजगी तिजोरी समजलं होतं. मी हे सगळं पब्लिक रेकॉर्ड सोशल मीडिया आणि गुगलवर सर्च करून शोधून काढलं होतं. मी त्यांच्या भव्य पार्ट्यांचे, चॅरिटी इव्हेंटचे फोटो पाहिले होते. शालिनी राजेंच्या दानशूरपणाच्या बातम्या वाचल्या होत्या, पण बारकाईने बघितल्यावर कळलं की त्या देणग्या फक्त टॅक्स वाचवण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी दिल्या जायच्या. पण या माहितीने मला विद्याच्या प्रत्यक्ष भेटीसाठी तयार केलं नव्हतं. ती 20 मिनिटं उशिरा आली. उशिरा येणं हा तिचा सिग्नेचर मूव्ह होता. इतरांच्या वेळेला किंमत देण्यापेक्षा स्वतःची एंट्री जबरदस्त झाली पाहिजे हे तिचं मत होतं. ती लिव्हिंग रूममध्ये अशी आली जणू काही ऑस्कर सोहळ्याला चालली आहे. तिच्या एका ड्रेसची किंमत सामान्य माणसाच्या 10 महिन्याचा पगार एवढी असेल. कानात आणि गळ्यात इतके हिरे चमकत होते की वाटलं की दागिन्याच्या दुकानात पडली होती आणि तशीच लोळून बाहेर आली आहे. तिने माझ्याकडे बघून जे स्वागत केलं त्यात बर्फापेक्षा जास्त गारवा होता. हाय, मी विद्या, कशी आहेस? तुला भेटून आनंद झाला. अद्वैत तुझ्याबद्दल खूप काही बोललाय. तिची ती हाय सुद्धा नाकावर काहीतरी घाणेरडा वास आल्यासारखी तोंडाचा चंगू करून बाहेर पडली. मी हसून हॅलो म्हटलं. तिने लगेच मान फिरवली आणि आईशी गप्पा मारायला सुरुवात केली. त्या दोघी अशा काही बोलू लागल्या की जणू मी तिथे अस्तित्वातच नाहीये. मागच्या महिन्यातल्या कोणत्या तरी इव्हेंटबद्दल आणि फुलाच्या सजावटीबद्दल त्यांची बडबड सुरू झाली. मी हातात पाण्याचा ग्लास घेऊन तिथे उभी होते. एखाद्या शुद्ध शाकाहारी माणसाने मटणाच्या दुकानात गेल्यावर जसं वाटेल तसं मला तिथं वाटत होतं. नकोशी. अद्वैत माझ्या बाजूला उभा होता. अस्वस्थ दिसत होता, पण तोंडातून एक शब्द सुद्धा काढत नव्हता. हा माझा दुसरा निष्कर्ष होता. हर्षवर्धन इनामदार मात्र वेगळे होते. उंच आणि धिप्पाड शरीरयष्टी. तरुणपणात नक्कीच पैलवानगडी असावेत, पण आता श्रीमंतीचा सुख सोहळ्यामुळे शरीर सुटलं होतं. त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं. त्यांची पकड मजबूत होती, पण डोळ्यात अलिप्तता होती. तरी त्यांच्या नजरेत एक धूर्तपणा होता आणि ते मला कुतूहलाने निहाळत होते. आजच्या जेवणाला अजून एक व्यक्ती हजर होती, ज्याची मला कधीच अपेक्षा नव्हती. एक वयस्कर गृहस्थ ज्यांची ओळख रावसाहेब देशमुख अशी करून देण्यात आली. ते इनामदाराचे जुने फॅमिली फ्रेंड आणि बिझनेस असोसिएट होते. हे गृहस्थ रावसाहेब देशमुख साधारण 60च्या घरातले होते. डोक्यावर चंदेरी केस आणि नजर अशी तीक्ष्ण की जणू काही त्यांना सगळं काही आरपार दिसत होतं. जेव्हा त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं तेव्हा त्यांची नजर माझ्या चेहऱ्यावर खिळली. त्यांच्या डोळ्यात एक चमक होती, जणू काही त्यांनी मला ओळखलं होतं. मी त्यांना ओळखत होते का? आमची भेट आधी कुठे झाली होती का? मला काहीच आठवत नव्हतं. ते काहीच बोलले नाही, पण संपूर्ण आभाळभर मला जाणवत होतं की ते माझ्याकडे त्याच गोंधळलेल्या नजरेत बघत होते. जणू काहीतरी ते आठवण्याचा प्रयत्न करत होते की ही मुलगी नेमकं कोण आहे. शालिनी राजेंनी आम्हाला डायनिंग रूममध्ये नेलं. त्या खोलीची सजावट बघून मला असं वाटत होतं की कोणाकडे तरी अफाट पैसा आहे, पण अभिरुची मात्र शून्य आहे. टेबल एवढं लांब होतं की तिथे एखादी राजशाही पंगत बसू शकली असती. खुर्च्यांना अस्सल रेशमी कव्हर होतं आणि ताटाची मांडणी. बापरे, मी मोजलं. एका माणसाच्या जेवणासाठी ताटाभोवती चक्क 6 चमचे आणि 3 काटे ठेवले होते. एवढी हत्यार तर ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा वापरत नसतील. मी त्या चांदीच्या चमच्यांकडे गोंधळून बघते. हे शालिनी राजेने टिपलं. त्या गालातल्या गालात हसल्या. तेच ते त्यांचं फेमस फ्रोझन स्माईल. त्या अत्यंत गोड पण खुचक आवाजात म्हणाल्या, ईश्वरी, मला वाटलं की तुला अशा फॉर्मल डायनिंगची सवय नसावी. हो ना? त्यांच्या आवाजातील ती खोटी सहानुभूती स्पष्ट जाणवत होती. मी शांतपणे उत्तर दिलं, काकू, माझी आजी नेहमी म्हणायची,
ताटात काय वाढलंय आणि किती चमचे आहेत यापेक्षा आपली पंगत कोणासोबत आहे हे जास्त महत्वाचं असतं. शालिनी राजेचं हास्य क्षणभरासाठी गोठलं. त्यांचा चेहरा थोडा कडू झाला. विद्याने वाईनच्या ग्लासात तोंड लपवून एक कुशनीत हसण्याचा आवाज काढला आणि जेवणाला सुरुवात केली. पहिला पदार्थ कसला तरी सूप होता, ज्याची चव मला ओळखताच आली नाही, पण ते एका वाटीची किंमत नक्कीच माझ्या आठवड्याभराच्या किराणा एवढी असावी. शालिनी राजेने या वेळेचा उपयोग चौकशी करण्यासाठी, खरं तर माझ्या उलट तपासणीसाठी सुरू केला. त्यांनी विचारलं की तू कुठे लहानाची मोठी झालीस? मी खरं सांगितलं, कोकणातल्या एका छोट्या गावात. त्यांनी विचारलं घरात कोण कोण असतं? मी सांगितलं आई बाबा लहानपणीच गेलेत, आजीने मला सांभाळलंय. शालिनी राजेने एक विचित्र आवाज काढला, जो सहानुभूतीचा वाटायला हवा होता, पण तो पाण्याचा पाईप मोकळा झाल्यावर जसा आवाज येतो तसा वाटला. त्या म्हणाल्या, अरे रे, आईवडिलांच्या योग्य मार्गदर्शनाशिवाय वाढणं किती कठीण गेलं असेल ना तुला? मी स्वाभिमानाने सांगितलं, मला आयुष्यात जेवढं मार्गदर्शन हवं होतं ते मला माझ्या आजीने दिलं आहे. तेवढ्यात विद्या पुढे झुकली. तिच्या गळ्यातला हिऱ्याचा लखलखाट डोळ्यात खुपत होता. तिने विचारलं, तुझी आजी काय करायची? म्हणजे पोट पाण्यासाठी. मी सांगितलं त्या बिझनेस वुमन होत्या. विद्याच्या भुवया उंचवल्या. बिझनेस? कसला बिझनेस? मी म्हटलं की छोटे मोठे उद्योग होते. खरं तर सत्य हे होतं की आजीने तिची कंपनी काही कोटींना विकली होती, पण आजच्या रात्री हे सत्य सांगण्यात काहीच मजा नव्हती. त्यामुळे मी गप्प राहिले. मग शालिनी राजेने मोर्चा माझ्या नोकरीकडे वळवला. आता तू काय करते? मी IT कंपनीत आहे. अच्छा, म्हणजे सेक्रेटरी वगैरे? नाही, सपोर्ट रोल मध्ये आहे. मी संदिग्ध उत्तर दिलं. शालिनी राजेने समाधानाने मान डोलावली. त्यांना जे अपेक्षित होतं त्यावर शिक्कामोर्तब झाला होता. छान आहे, प्रत्येक टीमला मदतनीस लागतात, त्या म्हणाल्या. अद्वैत खुर्चीत अस्वस्थ झाला, पण तरीही गप्पच राहिला. आणि तेव्हाच विद्याने तो बॉम्ब टाकला. तिने संभाषणात संजनाचा विषय काढला. संजना हे नाव संभाषणात असं पडलं जसं शांत पाण्यात दगड टाकावा आणि तरंग उडावेत. विद्याने हे नाव इतक्या सहजतेने घेतलं जणू काही ती हवामानाची चर्चा करत होती. ती म्हणाली, अगं आई, मागच्या आठवड्यात मला संजना भेटली होती. काय मस्त सेटल झाली येते. त्यांच्या फॅमिली बिझनेसने काय प्रगती केली. मी अद्वैतचा चेहरा निरखला. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी हल्ला, अपराधीपणा, भीती, नक्की काय ते कळण्याआधीच त्याने भावना लपवल्या होत्या. शालिनी राजेंना जणू याच संधीचा प्रतीक्षा होती. त्या उत्साहाने म्हणाल्या, संजना नेहमीच हुशार मुलगी होती, किती गुणी आणि आपल्या घराण्याला आणि लाईफस्टाईलला अगदी साजेशी. ईश्वरी, तुला माहित आहे का, ती आणि अद्वैत 3 वर्ष रिलेशनशिप मध्ये होते. मी नकारार्थी मान हलवली. नाही, मला नव्हतं माहीत. शालिनी राजे हसल्या. किती वाईट वाटलं होतं आम्हाला जेव्हा यांचं ब्रेकअप झालं. आम्हाला वाटलं होतं की यांचं नक्की लग्न होईल. संजनाच्या वडिलांच्या लक्झरी गाड्याचा इम्पोर्टचा बिझनेस आहे. आपल्या शोरूमसाठी ती किती परफेक्ट मॅच झाली असती. त्यांचा रोख स्पष्ट होता. संजना योग्य निवड होती आणि मी चुकीची होते. मी सहज डायनिंग रूममध्ये नजर फिरवली आणि पहिल्यांदाच माझे मागे असलेल्या भिंतीकडे माझं लक्ष गेलं. तिथे कुटुंबाचे जुने फोटो लावलेले होते. दिवाळी, वाढदिवस, पार्ट्या, आणि त्यातील किमान 4 फोटोमध्ये एक अतिशय सुंदर मुलगी होती. अद्वैतच्या बाजूला उभी होती, त्याच्या हातात हात घालून अत्यंत आनंदाने हसणारी संजना. शालिनी राजेने माझी नजर टिपली. त्या काहीच बोलल्या नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा विजयी आनंद लपून राहिला नाही. विद्याने जखमेवर मीठ चोळलं. ती म्हणाली, आणि विशेष म्हणजे संजना अजून देखील सिंगल आहे. आश्चर्यच आहे ना, अजून कोणी तिला पटवलं कसं नाही? असं वाटतंय जणू काही ती कोणाची तरी किंवा कशाची तरी वाटच बघते. मी पुन्हा टेबलकडे वळले आणि हसले. मी शांतपणे म्हटलं, वाह, ऐकून वाटतंय की नक्कीच एक असाधारण मुलगी असावी. माझ्या या उत्तराने विद्याचा पोपट झाला. तिला वाटलं होतं की मी चिडेन, रडेन, पण ती गोंधळली होती. पण शालिनी राजेने परिस्थिती सावरली. ते म्हणाले, हो, संजना असाधारणच आहे, आणि मग एखाद्या हातोड्याचा घाव घालावा तशा आवाजात ते पुढे म्हणाल्या, ईश्वरी, मला आशा आहे की तुला आमच्या या जगात जास्त अवघडल्यासारखं वाटत नसेल ना, कारण तुझी पार्श्वभूमी आमच्यापेक्षा खूपच साधी आहे. मी शांतपणे विचारलं, काकू, तुम्हाला साधी पार्श्वभूमी म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे? शालिनी राजांच्या चेहऱ्यावरचं हास्य आता अधिकच विषारी झालं होतं. ते म्हणाले, अगं, मला समजते की प्रत्येकाच्या नशिबात सोन्याचा चमचा नसतो. काहींना आयुष्यभर सामान्य नोकरी करावी लागते आणि सामान्य आयुष्य जगावं लागतं, आणि यात काहीच गैर नाही. या सामान्य असण्यात काहीच लाज नाही. सामान्य, त्यांनी मला सामान्य म्हटलं होतं. शब्दाचा अर्थ साधा होता, पण ज्या टोनमध्ये त्या बोलल्या होत्या त्याचा अर्थ होता आमच्या लायकीची नसलेली. माझं डोकं हललं,
पण मी चेहऱ्यावरचे भाव बदलू दिले नाहीत. मी ते सत्य जाणून घ्यायला आले होते आणि ते सत्य आता लखलखत्या प्रकाशा इतकं स्पष्ट होत होतं. शेवटी अद्वैत बोलला, मला वाटलं तू माझी बाजू घेईल. तो म्हणाला, ईश्वरी आईचा तसा उद्देश नव्हता. तिला फक्त माझी काळजी आहे म्हणून ती थोडी प्रोटेक्टिव्ह वागते. शालिनी राजेने प्रेमाने त्यांच्या हातावर थोपटल्याने म्हणाल्या, हो रे बाळा, एका आईला आपल्या मुलासाठी सर्वात बेस्ट गोष्टच हवी असते ना. त्यांनी हे वाक्य पूर्ण केलं नाही, पण हवेत एक न बोललेले वाक्य तरंगत होते. आणि ईश्वरी तू काय बेस्ट नाहीस. वातावरण हलकं करण्यासाठी हर्षवर्धन काकांनी विषय बदलला. त्यांनी विचारलं, तुला कामाव्यतिरिक्त काय आवडतं? तुझे छंद काय आहेत? मी म्हटलं, मला वाचनाची आवड आहे. कधी कधी ट्रेकिंगला जाते आणि साधं जेवण बनवायला खूप आवडतं. फार काही विशेष नाही. विद्या मध्येच खिदळली, किती गोड. लहान मुले माझा छंद या विषयावर निबंध लिहितात ना, अगदी तसंच सांगते ही. आत्तापर्यंत शांत असलेले रावसाहेब देशमुख पहिल्यांदाच बोलले. ते म्हणाले, विद्या, साध्या गोष्टीमध्ये जो आनंद असतो ना, तो कशातच नसतो. माझी आजी अत्यंत साधेपणाने राहिली, पण मी ती पाहिलेली जगातील सर्वात आनंदी स्त्री होती. शालिनी राजेने रावसाहेबांकडे असा कटाक्ष टाकला की त्या नजरेने दूध सुद्धा नाचलं असतं. रावसाहेबांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा माझ्याकडे त्याच शोधक नजरेने पाहू लागले. त्याने अचानक विचारलं, तुझ्या आजीचं नाव काय होतं? मी उत्तर दिले, सुमती साठे. हे नाव ऐकताच रावसाहेबांच्या भुवया किंचित उंचावल्या. ते काहीच बोलले नाही, फक्त विचारमग्न होऊन त्यांनी मान डोलावली आणि पुन्हा सूप पिण्याकडे वळले. उर्वरित जेवण असंच पार पडलं. शालिनी राजे आणि विद्या आलटून पालटून मला असे प्रश्न विचारत होत्या ज्याचा उद्देश मला माझी जागा दाखवून देणं हाच होता. आणि त्यांच्या मते माझी जागा त्यांच्या पायाशी होती. अद्वैत अधूनमधून माझी बाजू घेण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यात काहीच दम नव्हता. हर्षवर्धन काका बहुतेक वेळ गप्पच होते, जणू त्यांनी अनेक वर्षापूर्वीच बायकोशी वाद घालणं सोडून दिलं होतं. आणि या सगळ्या गोंधळात रावसाहेब मात्र एकटक माझ्याकडे बघत होते. जेवण संपून स्वीट डिश येईपर्यंत मला इनामदार कुटुंबाबद्दल जे काही जाणून घ्यायचं होतं ते सर्व काही समजलं होतं. हे लोक उच्च दर्जाचे ढोंगी होते. पैशाने आणि अनोळखी माणसाची किंमत करणारे हे लोक होते. त्यांच्यासाठी मी एक अडथळा होते, एक चूक होते जी अद्वैतने केली होती आणि जी त्यांना सुधारायची होती. पण यासोबत मला अजून एक गोष्ट समजली होती, ती मला अपेक्षित नव्हती. अद्वैत हा तो माणूस नव्हता ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं. ज्या अद्वैतवर मी प्रेम केलं तो दयाळू होता, त्याला माझ्याबद्दल मनापासून काळजी होती. पण हा अद्वैत जो आईच्या पदराआड लपून बसला होता, लपल्या जाणाऱ्या होणाऱ्या बायकोचा अपमान उघड्या डोळ्यांनी बघत होता आणि त्यावर एक शब्द देखील बोलत नव्हता. हा अद्वैत वेगळाच होता. हा कमकुवत होता. याला स्वतःच्या प्रेमापेक्षा घरच्यांची पसंती जास्त महत्वाची होती. नेमका खरा अद्वैत कोण याचं उत्तर मला लवकरच मिळणार होतं. जेवण झाल्यावर शालिनी राजेने जाहीर केलं की आपण आता हॉलमध्ये कॉफी घेऊया. पुरुष मंडळी खिडकीजवळ उभी राहून बिझनेसच्या गप्पा मारू लागली. विद्या फोनवर बोलण्यासाठी बाजूला गेली. शालिनी राजे म्हणाले की त्यांना स्वयंपाकघरात काहीतरी काम आहे, त्या थोड्या वेळाने येतील, त्यामुळे मी तिथे एकटीच उरले. हीच योग्य वेळ होती. मी वॉशरूमला जाण्याचं कारण सांगून तिथून सटकले. अद्वैतने मला घराच्या मागच्या बाजूला जायला सांगितलं होतं. मी त्या लांबलचक कॉरिडॉरमध्ये सावकाश चालत होते. हे घर श्रीमंतीने नटलेलं होतं, पण त्यात अजिबात सुद्धा जिवंतपणा नव्हता. एखाद्या संग्रहालयासारखं थंड आणि रिकामं वाटत होतं. वॉशरूम शोधणं सोपं होतं, पण मी वॉशरूम शोधतच नव्हते. मी माहिती शोधत होते, एखादा पुरावा, एखादा सुगावा ज्यामुळे मला आजच्या रात्रीचा अर्थ लागेल. आणि मला ते सापडलं. ते माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी भयंकर होतं. एका अर्धवट उघड्या दरवाजातून पुढे जाताना मला आवाज ऐकू आले, शालिनी राजे आणि विद्याची आवाज. मी थबकले. माझे संस्कार मला सांगत होते की कोणाचं बोलणं असं लपून छपून ऐकू नकोस, टीव्ही सिरियल सारखं वागू नकोस. पण शालिनी राजाच्या आवाजातील ती धार आणि घाई बघून मी तिथेच थांबले. मी सावलीत उभे राहिले आणि कान टवकारले. शालिनी राजा म्हणत होते की विद्या, आपल्याला ही परिस्थिती लवकरात लवकर हाताळावी लागेल. अद्वैतला ही चूक करून देऊ चालणार नाही. विद्या म्हणाली, अगं आई, मला तर विश्वासच बसत नाहीये की अद्वैत तिला चक्क घरी घेऊन आलाय. मला वाटलं होतं की त्याची फ्रेंड आहे. कॉलेजमध्ये असताना त्याला जे समाजसेवेचं आणि गरिबांना मदत करण्याचं भूत सवार झालं होतं ना,
तसंच काहीतरी झालंय. शालिनी राजे म्हणाल्या, नाही ग, हे समाजसेवेपेक्षा गंभीर प्रकरण दिसते. ही मुलगी आपला सगळा प्लॅन धुळीस मिळवेल. माझ्या काळजाचा ठोका चुकला. त्या माझ्याबद्दलच बोलत होत्या. साहजिकच आहे, त्या माझ्याबद्दल बोलणार होत्या. पण यानंतर त्या जे काही बोलल्या त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. विद्या म्हणाली, अगं हो, आणि टायमिंग बघणं किती चुकीचं आहे. आपल्याला शिर्के ग्रुपसोबत ती मोठी पार्टनरशिप आणि विलिनीकरण कोणत्याही परिस्थितीत करायचं आहे, आणि त्यासाठी अद्वैतचं लग्न संजनाशी होणं अत्यंत गरजेचं आहे. शिर्के हे संजनाचं आडनाव होतं. लक्झरी गारं इम्पोर्ट करणारी तीच फॅमिली. शालिनी राजेंनी होकार दिला. हो ग, आपल्या डीलरशिपचा धंदा सध्या अडचणीत आहे. पुढचं आर्थिक वर्ष निभावून नेण्यासाठी आपल्या शिर्केंच्या पार्टनरशिपची नितांत गरज आहे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. इनामदाराचा बिझनेस डबघाईला आला होता. मला माझ्या रिसर्चवरून थोडी शंका आलीच होती, पण आता त्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. विद्या पुढे म्हणाली, आणि प्लॅननुसार जोपर्यंत आपलं सगळं ठरत नाही तोपर्यंत अद्वैतने संजनाला होल्डवर ठेवणं अपेक्षित होतं. एकदा का शिर्के ग्रुपने आपल्यात इन्व्हेस्ट केलं की आपल्याला त्यांच्या वितरक नेटवर्कचा फायदा मिळेल आणि आपला धंदा जमेल. शालिनी राजे म्हणाल्या की अद्वैतने मला खात्री दिली होती की तो संजनासोबतची ऑप्शन ओपन ठेवणार आहे. ऑप्शन ओपन? तो माझ्याशी लग्नाची बोलणी करत असतानाच दुसरीकडे संजनाला सुद्धा ऑप्शन म्हणून ठेवत होता. मी भिंतीला टेकले. माझे डोकं दुखायला लागलं होतं. हा फक्त श्रीमंतीचा माज नव्हता. ही फक्त मुलाची गर्लफ्रेंड आवडे नाही एवढं साधं प्रकरण नव्हतं. हा एक व्यापारी डाव होता. अद्वैत फक्त आईचा पदर धरून चालणारा मुलगा नव्हता, तर तो माझा देखील वापर करत होता. पण कशासाठी? जर संजनाचं त्यांच्या प्लॅनमध्ये होती तर मला का मध्ये आणलं? माझ्या न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर विद्येने दिलं. ती म्हणाली, हा अद्वैत पण एकदम ओरखा आहे. त्याला खरंच त्या भिकारड्या मुलीबद्दल, काय तिचं नाव ईश्वरी, तिच्याबद्दल खरंच काहीतरी वाटायला लागलंय बहुतेक. अरे ती फक्त एक टेम्पररी सोय होती ना. जोपर्यंत संजनाशी सगळं ठरत नाही तोपर्यंत टाइमपास. पण हा पठ्ठा तर तिच्या प्रेमातच पडलाय. टेम्पररी सोय? त्यांनी मला प्लेस होल्डर समजलं होतं. एक खेळणं जे अद्वैतचं मन रमवण्यासाठी आणलं होतं. जोपर्यंत घरचे त्यांचे बिझनेसचे व्यवहार पूर्ण करत नाही तोपर्यंत अद्वैतला गुंतवणूक ठेवण्यासाठी मी एक टाइमपास होते. शालिनी राजे म्हणाल्या की तू काळजी करू नकोस, मी सगळं काही हँडल करेन. आज आपण त्यांचा साखरपुडा जाहीर करूया. एकदा का अद्वैतने सर्वांसमोर तिला कमिट केलं की तो शांत होईल आणि मग लग्नाआधीच आपण त्यांचा ब्रेकअप घडवून आणू. एकदा का शिर्के आपल्या खिशात आले की आपण त्या मुलीबद्दल असं काहीतरी भयानक गुपित शोधून काढू ज्यामुळे साखरपुडा मोडणं योग्य ठरेल. विद्याने विचारलं की कोणतं गुपित? शालिनी राजे निर्विकारपणे म्हणाले, नसेल तर आपण बनवू, त्यात काय अवघड आहे. मी त्या कॉरिडॉरमध्ये थिजल्यासारखी उभे होते. दोन बायका एखाद्या पार्टीचं नियोजन करावं तितक्या सहजतेने माझ्या आयुष्याची आणि नात्याची राखरांगोळी करण्याचा प्लॅन करत होत्या. आणि मग विद्याने असं काय म्हटलं ज्याने जखमेवर मीठ चोळली. ती म्हणाली, बरं झालं, ती मुलगी अत्यंत मठ्ठ आहे, तिला काही शंका येणार नाही. या बाबतीत मात्र अद्वैतची निवड योग्य आहे. ती भोळी आहे आणि बावळट आहे. तिला जर हेच भारी वाटत असेल की अद्वैत सारख्या श्रीमंत मुलाने तिच्याकडे बघितलं तर. शालिनी राजे जोरजोरात हसल्या. मी दरवाजापासून मागे सरकले आणि शांतपणे कॉरिडॉरमधून पुढे चालत गेले. माझे हात थरथरत होते, पण दुःखाने नाही तर रागाने. त्यांना वाटतं मी मठ्ठ आहे, त्यांना वाटतं मी भोळी आहे, त्यांना वाटतं मी प्रेमासाठी एवढी भुकेलेली आहे की ते फेकतील त्या तुकड्यावर मी जगू शकेन. त्यांना कल्पनाच नाहीये की त्यांचा पाला कोणाशी पडलाय. मी वॉशरूममध्ये गेले, चेहऱ्यावर थंड पाण्याचे झपके मारले आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. आरशात दिसणारी ती मुलगी तुटलेली नव्हती, ती उद्ध्वस्त झाली नव्हती. ती विचार करत होती, मी इथे अद्वैतच्या कुटुंबाची परीक्षा घ्यायला आले होते आणि ते त्या परीक्षेत नापास झाले होते. पण या परीक्षेत असं सत्य समोर आलं होतं जे मला अजिबात अपेक्षित नव्हतं. अद्वैत स्वतः या समस्येचा भाग होता. तो फक्त आई आणि बायकोमध्ये अडकलेला बिचारा नवरा नव्हता. तो माझी फसवणूक करत होता. आता प्रश्न होता की मी काय करायचं. मी आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन सगळ्यासमोर मला जे समजलंय याचा तमाशा करू शकत होते. मी त्यांचा प्लॅन उघडा पाडून आरडाओरडा करून हे घर कायमचं सोडून जाऊ शकत होते. पण ते मी खूप सोपं झालं असतं, ते खूप घाईचं झालं असतं. ते मला इमोशनल नाटकवाली आणि कडवट ठरवून मोकळे झाले असते. त्यांनी स्वतःला सांगितलं असतं की बघा, आम्ही म्हणलो होतो ना, ही मुलगी आपल्या लायकीची नाहीये. नाही, जर मला या विश्वासघाताचा बदला घ्यायचा असेल तर तो माझ्या पद्धतीने आणि माझ्या अटींवरच घ्यावा लागेल. असा वार करावा लागेल
जो त्यांना कधीच दिसणार नाही. मला आजीने मला खूप गोष्टी शिकवल्या होत्या, पण एक धडा सर्वात महत्त्वाचा होता. ती म्हणायची की ईश्वरी, जेव्हा समोरचा माणूस तुला कमी समजतो ना, तेव्हा तो तुला एक भेटवस्तू देत असतो, धक्क्याची भेटवस्तू. शालिनी, राजे आणि विद्याने मला हीच भेटवस्तू दिली होती. त्यांना कल्पनाच नव्हती की मी काय करू शकते. मी माझा मेकअप नीट केला, केस सावरले आणि चेहऱ्यावर एक गोड स्माईल आणून हॉलमध्ये परत आले. खेळ तर आता कुठं सुरू झाला होता. जेव्हा मी हॉलमध्ये परतले तेव्हा वातावरणात बदल झाला होता. फर्निचर थोडं हलवलं होतं, लाईट्स थोड्या डिम केले होते. शालिनी, राजे शेकोटीजवळ उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक उत्सुकता होती. हर्षवर्धन काका दाराजवळ उभे होते, अस्वस्थ दिसत होते. विद्या एका पेंटिंगकडे बघण्याचं नाटक करत होती, पण तिची नजर चोरून अद्वैतकडे होती आणि ती गालात हसत होती. आणि अद्वैत तो खोलीच्या मध्यभागी उभा होता. तो नर्वस दिसत होता, गरजेपेक्षा जास्त नर्वस. मी आत आल्यावर तो माझ्याकडे वळला. त्याने चेहऱ्यावर एक प्रेमाचं हास्य आणण्याचा प्रयत्न केला. तो माझ्याकडे आला, माझे हात हातात घेतले आणि म्हणाला की त्याला मला काहीतरी विचारायचं आहे. मला जाणवलं की तो सापळा माझ्या भोवती आवळला जातोय. अद्वैत म्हणाला की ईश्वरी, मला माहीत आहे की आपल्याला एकत्र येऊन जास्त वेळ झाला नाहीये आणि माझं कुटुंब तुला सुरुवातीपासून थोडं जास्त वाटू शकतं, पण मला माहीत आहे की मला काय हवंय. मला तू हवी आहेस. आणि असं म्हणून तो एका गुडघ्यावर बसला. त्याने खिशातून जी अंगठी काढली ती मोठी आणि भपकेबाज होती, अगदी शालिनी राजांना आवडेल तशीच. पण एकाच नजरेत माझ्या लक्षात आलं की तिची क्वालिटी शंकास्पद होती. त्यातला हिरा दुधाळ आणि त्याचं सेटिंग सुद्धा वाकडं तिकडं होतं. ती अंगठी अशी होती की ती डिम लाईटमध्ये भारी वाटेल, पण दिवसाच्या लख्ख उजेडात तिचे खडे स्पष्ट दिसतील, अगदी त्या माणसासारखीच जो ती अंगठी हातात घेऊन उभा होता. अद्वैतने मला लग्नासाठी मागणी घातली. त्याच्या मागे उभे असलेल्या शालिनी राजांचा चेहरा आनंदाने फुलला होता. हा स्पष्टपणे त्यांच्या योजनेचा भाग होता. पहिली पायरी, अद्वैतने माझ्याशी सार्वजनिकरित्या कमिट करणं आणि नंतर सोयीनुसार मला कचऱ्यासारखं बाहेर फेकून देणं. तोपर्यंत अद्वैतचं नाव वापरून संजनाला होल्डवर ठेवायचं आणि त्याचे बिझनेसचे व्यवहार उरकून घ्यायचे. हे सगळं मला एका क्षणात समजलं होतं. आणि मला हे देखील समजलं की माझ्याकडे आता 2 पर्याय आहेत. मी नाही म्हणू शकत होते. जो माणूस माझा वापर करतोय त्या माणसाला आणि त्याच्या नीच कुटुंबाला मी तिथेच लाथाडून माझा स्वाभिमान घेऊन ताटमानेने बाहेर पडू शकत होते. पण मग ही स्टोरी इथेच संपली असती आणि ते खूप लवकर झालं असतं. मी त्या कॉरिडॉरमध्ये ऐकलेलं बोलणं आठवलं. त्यांनी माझ्यावर एखादा खोटा आळ किंवा स्कॅन्डल रचण्याचा केलेला प्लॅन आठवला. त्यांनी मला मठ्ठ, भोळी आणि टाकाऊ समजलं होतं, ती आठवलं. आणि मग मला वाटलं की ते किती चुकीचे आहेत हे त्यांना सिद्ध करून दाखवण्यात जी मजा येईल ती कशातच नसेल. म्हणून मी हसलं आणि म्हटलं की हो. अद्वैतने माझ्या बोटात अंगठी घातली आणि शालिनी राजेने टाळ्या वाजवायला सुरुवात केली, जणू काही त्या नाटकातल्या एखाद्या सीनला दाद देत होत्या. विद्याने मला शुभेच्छा दिल्या, पण त्या इतक्या थंड होत्या की महाबळेश्वरच्या धुक्यात गाठावं तसं मला वाटलं. हर्षवर्धन काकाने अद्वैतचं अभिनंदन केलं, पण ते मनापासून वाटत नव्हतं. त्या गोंधळात रावसाहेब देशमुखांनी लांबूनच माझीशी नजर मिळवली. त्यांच्या चेहऱ्यावर एक ओळख होती, जणू काही त्यांना अंदाज आला होता की या कथेचा अजून काही अध्याय बाकी आहे. मी त्यांच्याकडे बघून हसले आणि त्यांनी देखील स्मित हास्य केलं. उर्वरित संध्याकाळचे शॅम्पेनचे ग्लास आणि खोट्या अभिनंदनामध्ये पार पडली. शालिनी, राजे साखरपुड्याच्या पार्टीबद्दल बोलत होत्या. विद्या हॉटेल आणि हॉलच्या चर्चा करत होती. हर्षवर्धन काकाने आमच्या 2 कुटुंबाच्या एकत्रीकरणामुळे होणाऱ्या संभाव्य फायद्याबद्दल बोलायला सुरुवात केली, पण तिथेच ते अडखळले, कारण त्यांना माहीतच नव्हतं की माझा भिकारडा परिवार त्यांना काय फायदा देऊ शकणार आहे. अद्वैत पूर्ण वेळ माझ्याजवळ उभा होता. एक अत्यंत प्रेमळ आणि समजूतदार नवरा आहे असल्याचा तो रोल इतका भारी निभावत होता की जर मी ते सत्य ऐकलं नसतं तर मी नक्की फसले असते. पण मी ऐकलं होतं आणि मी ते कधीच विसरणार नव्हते. शेवटी जेव्हा रात्री कार्यक्रम संपला तेव्हा अद्वैत मला गाडीपर्यंत सोडायला आला. बाहेर थंड हवा सुटली होती. क्षणभर आम्ही दोघे गाडीजवळ शांत उभे राहिलो. नंतर त्याने विचारलं की ईश्वर, तू ठीक आहेस ना? मला माहीत आहे माझे घरचे थोडे विचित्र आहे, पण तू काळजी करू नको. हळूहळू त्यांना तुझी सवय होईल. मी म्हटलं हो, मी समजू शकते. मी फक्त दमले आहे. त्यांनी मला गुड नाईट किस केलं आणि मी इनामदाराच्या त्या बंगल्यातून बाहेर पडले. माझ्या बोटात त्याची अंगठी होती आणि डोक्यात एक जबरदस्त प्लॅन तयार होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी माझ्या कामाला लागले.
माझ्या नोकरीने मला एक गोष्ट शिकवली आहे, माहितीची ताकद. मी दिवसभर सिस्टीमचा ॲनालिसिस करते, त्यातल्या चुका शोधते आणि त्या फिक्स करते. आता हेच कौशल्य मी इनामदार कुटुंबावर वापरणार होते. पुढचे काही दिवस मी जे शोधलं त्याने मी जे ऐकलं होतं त्यावर शिक्कामोर्तब तर झालाच, पण त्याहीपेक्षा धक्कादायक माहिती हाती लागली. इनामदाराची कार डीलरशिप खरंच मोठ्या आर्थिक संकटात होती. हे फक्त साधं संकट नव्हतं, त्यांचा पायाच हल्ला होता. तेजीच्या काळात त्यांनी प्रमाणाबाहेर विस्तार केला होता, अफाट कर्ज घेतलं होतं आणि आता त्याचे हप्ते भरणं त्यांना जड जात होतं. त्यांची मुख्य कंपनीसोबतची फ्रँचायझी कराराची मुदत संपत आली होती आणि कंपनी आता दुसऱ्या पार्टीला डीलरशिप देण्याच्या विचारात होती. शिर्के आणि संजनाच्या कुटुंबासोबतची पार्टनरशिप ही फक्त एक स्ट्रॅटेजी नव्हती, तर ती त्यांची शेवटची आशा होती. पण एवढंच नाही, मी अजून खोलवर खोदलं तेव्हा मला असं काहीतरी सापडलं जे इनामदारांना वाटत होतं की कधीच कोणाला समजणार नाही. विद्या फॅमिली बिझनेसच्या पैशात अफरातफर करत होती. सुरुवातीला रकमा छोट्या होत्या, कधी ऑफिस खर्चात तर कधी किरकोळ खर्चात लपवलेल्या, पण वर्षानुवर्ष हे चालू होतं. जेव्हा कंपनी कर्जात बुडत होती तेव्हा ही स्वतःच्या चैनीसाठी कंपनीचे लाखो रुपये गडप करत होती. मी मला सापडलेले सगळे पुरावे प्रिंट केले, बँकेचे स्टेटमेंट, संशयास्पद व्यवहाराच्या नोंदी, कायदेशीर कागदपत्र, सगळं काही. आणि मग मी फोन फिरवायला सुरुवात केली. माझ्या आजीचं नाव सुमती साठे. या नावाला आजही जुन्या बिझनेस सर्कलमध्ये मान होता. तिने दशकापासून जी माणसं जोडली होती ती साठे कुटुंबाला आदर्शाने ओळखत होती. जेव्हा मी त्यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी मला आनंदाने मदत केली. त्यातील एका ओळखीच्या व्यक्तीमुळे मला रावसाहेब देशमुखांचा नंबर मिळाला आणि गंमत म्हणजे रावसाहेबांचा सुद्धा इनामदाराशी जुना हिशोब चुकता करायचा होता. काही वर्षांपूर्वी एका डीलमध्ये हर्षवर्धन काकाने रावसाहेबांना फसवलं होतं. बेकायदेशीर काही नव्हतं, पण नैतिकदृष्ट्या चुकीचं होतं. त्यामुळे रावसाहेबांच्या मनात एक खंत होती. ते योग्य संधीची वाटच पाहत होते आणि मी त्यांना ती संधी देणार होते. शालिनी राजांची ती टोमणे आणि कुचकट बोलणं मी चेहऱ्यावर एक गोड स्माईल ठेवून सहन करत होते. विद्याला तिचे महागडे कपडे, दागिन्यांचं प्रदर्शन करताना बघत होते. मला नेहमी माहीत होतं की त्या दागिन्यासाठी पैसा कुठून आणलाय आणि मी अद्वैतला देखील बघत होते. त्याची ती काळजी घेण्याची सवय जी मला आधी रोमॅन्टिक वाटायची ती आता नाटक वाटत होती. त्याची स्तुती पाठ केल्यासारखं वाटत होती. त्याचा मोबाईल आता खूपच जपून तो वापरायचा. मेसेज आला की लपवायचा. मला माहीत होतं त्याला कोणाचे मेसेज येत होते. मी त्याच्या स्क्रीनवर अनेकदा ते नाव चमकताना पाहिलं होतं, संजना. एका संध्याकाळी मी अद्वैतला सांगितलं की मला ऑफिसमध्ये उशीर होणार आहे, पण मी ऑफिसला गेले नाही. मी त्या रेस्टॉरंटच्या बाहेर गाडी लावून थांबले जिथे तो एका क्लायंटला भेटणार होता. तो क्लायंटला भेटत नव्हता, तो तिला भेटत होता. मी खिडकीतून स्पष्ट पाहिलं. ते एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसले होते. त्यांची एकमेकांशी बोलण्याची पद्धत, ती देहबोली, सगळं काही सांगून जात होतं की ही फक्त मैत्री नाही. एका क्षणी त्याने टेबलावरून हात पुढे करून तिचा हात हातात घेतला. दुसऱ्या क्षणी त्याच्या कोणत्या तरी जोकवरती मोठ्याने खळखळून हसली आणि प्रेमाने त्याच्या गालाला स्पर्श केला. मी माझा फोन काढला आणि फोटो काढले. हे फोटो मला कोर्टात पुरावा म्हणून द्यायचे नव्हते, तर मला स्वतःसाठी हवे होते. मला स्वतःला आठवण करून द्यायची होती की अद्वैत इनामदार नक्की कोण आहे. तो फक्त आईच्या शब्दाबाहेर नसलेला कमकोद मुलगा नव्हता, तर तो लबाड होता. तो फसवणूक करणारा होता. एकाच वेळी 2 मुलींशी संबंध ठेवून घरच्यांच्या मदतीने स्वतःचा फायदा बघणारा एक स्वार्थी माणूस होता. त्या क्षणी माझ्या अंगात रागाची लाहीलाही झाली, पण मी काहीच केलं नाही. मी घरी गेले आणि ते फोटो माझ्या फाईलमध्ये जोडले. मी आणि रावसाहेब आता नियमितपणे गुप्तपणे भेटत होतो. त्यांच्याकडे इनामदाराच्या कारभाराचे पुरावे होते. अनेक वर्षापासून हर्षवर्धन काकाने ज्या लोकांना फसवलं होतं त्यांची माहिती रावसाहेबांनी जमा केली होती. ते इनामदारांना खाली खेचण्यासाठी पूर्ण तयार होते. पण त्यांनी मला एक प्रश्न विचारला, ईश्वरी, मला माझा हेतू माहीत आहे, पण तुझा हेतू काय आहे? हा फक्त बदला आहे की यापेक्षा जास्त काही? मी विचार करून उत्तर दिलं, काका, हा बदला नाहीये, हा सत्याचा लढा आहे. इनामदारांनी आजवर पैशांच्या जोरावर माणसांना खेळवलं आहे. त्यांना वाटतं की समोरची गरीब माणसं म्हणजे कचरा वापरा आणि फेकून द्या. ते अद्वैतला तेच शिकवत आहे आणि माझ्यानंतर ते इतरांशी असंच वागतील. कुणाला तरी त्यांना हे दाखवून द्यावंच लागेल की पैसा तुम्हाला कर्माच्या फळापासून वाचवू शकत नाही.
रावसाहेबांनी मान डोलावली आणि म्हणाले, तुझ्या आजीला तुझा नक्कीच अभिमान वाटला असता. त्या क्षणी मला खात्री पटली की मी योग्य मार्गावर आहे. 3 आठवड्यानंतर साखरपुड्याची तारीख ठरली. इनामदार त्यांच्या इस्टेटवरच हा समारंभ आयोजित करणार होते. शहरातील सर्व बड्या हस्तींना आमंत्रण होतं. शालिनी राजे तर या कार्यक्रमाकडे असं बघत होत्या जणू काही हा त्यांच्या मुलाचा राज्याभिषेकच आहे. जगाचं आपलं परफेक्ट फॅमिली दाखवण्याची ही संधी होती. त्यांना कल्पनाच नव्हती की त्यांच्यावर काय वेळ येणार आहे ते. हे 3 आठवडे मी तयारी करण्यात घालवले. मी रावसाहेबांशी कोऑर्डिनेट केलं, इंडस्ट्रीमधील माझ्या कॉन्टॅक्ट्सना फोन केले आणि मुख्य म्हणजे ज्या कार कंपनीची डीलरशिप इनामदारांकडे होती आणि जे ते रद्द करण्याच्या विचारात होते त्यांच्याशी मी संपर्क साधला. माझ्याकडे असलेली माहिती बघून त्यांना खूपच रस निर्माण झाला आणि मग पार्टीच्या आदल्या रात्री मी शेवटची एक गोष्ट केली. मी अद्वैतला खरं बोलण्याची शेवटची संधी दिली. आम्ही त्याच्या फ्लॅटवर बसलो होतो. मी त्याला सहज विचारलं, अद्वैत, तुला आपल्याबद्दल आणि आपल्या भविष्याबद्दल काय वाटतं? तो म्हणाला, मी खूप उत्सुक आहे. मला तुझ्याशी लग्न कधी होतंय असं झालंय. मी विचारलं, तुला मला काय सांगायचं आहे का? काही जे माझ्यापासून लपवलं असेल. त्याने माझ्या डोळ्यात बघितलं. त्या निळ्या डोळ्यात जे मला एकेकाळी खूप आवडायचे. तो म्हणाला, काहीच नाही ईश्वरी, तूच माझं सर्वस्व आहे. मी विचारलं, आणि संजनाबद्दल काय? त्याचा चेहरा हा पांढरा फटक पडला. त्याने स्वतःला सावरलं, पण त्याच्या डोळ्यातली भीती मला दिसली. तो म्हणाला की अगं संजना, ती फक्त जुनी मैत्रीण आहे, दुसरं काहीच नाही. मी मान डोलावली आणि म्हटलं की ठीक आहे, समजलं मला. आणि त्या क्षणी मला खरंच समजलं, अद्वैत मला कधीच सत्य सांगणार नाही. जोपर्यंत त्याचा फायदा आहे तोपर्यंत तो माझ्या तोंडावर खोटं बोलणार. तो रक्ताने आणि स्वभावाने पूर्णपणे त्याच्या आईवर गेला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साखरपुड्याच्या पार्टीमध्ये मी तयार झाले, पण आज मी तो साधा नेव्ही ब्लू ड्रेस नाही घातला. आज मी माझ्या खऱ्या कपड्यातून कपडे घातले. एक अत्यंत महागडा डिझायनर ड्रेस, ज्याची किंमत शालिनी राजेने अंगावर घातलेल्या सर्व दागिन्यापेक्षा जास्त होती. मी आरशात बघितलं आणि हसले. इनामदार फॅमिलीने कोणाला कमी समजलंय हे दाखवून देण्याची आता वेळ आली होती. इनामदाराचा बंगला पार्टीसाठी एखाद्या वधूसारखा सजला होता. लॉनवर पांढरे टेंट्स, लटकणारे झुंबर आणि एका कोपऱ्यात सनई चौघडा व इन्स्ट्रुमेंटल म्युझिक चालू होतं. वेटर हातात ड्रिंक्स आणि स्टार्टर घेऊन फिरत होते. शालिनी राजेने पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. हे फक्त फंक्शन नव्हतं, तर ते त्यांचं स्टेटस होतं. जेव्हा मी माझी नेहमीची वॅगनर घेऊन गेटवर पोहोचले तेव्हा व्हेले पार्किंगवाल्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. मर्सडीज आणि BMWच्या रांगेत माझी साधी गाडी बघून त्याला प्रश्न पडला होता की ही नक्की कोण आलेत. त्यातल्या एकाने तर मला चक्क विचारलं की मॅडम, तुम्ही केटरिंगच्या स्टाफमध्ये आहात का? मी फक्त हसले आणि माझ्या गाडीची चावी त्याच्या हातात दिली. पार्किंग पासून मुख्य मंडपापर्यंतचा तो रस्ता माझ्यासाठी एखाद्या फॅशन शोच्या रॅम्पवर सारखा होता. प्रत्येक पावलागणे मी गेले 3 आठवडे पांघरलेलं ते खोटं रूप फेकून देत होते. ती घाबरलेली गर्लफ्रेंड, ती लाचारीने आभार मानणारी होणारी सून, जिला शालिनी राजेने स्वीकारलं म्हणून उपकार वाटायचे, ती साधी ईश्वरी आता मागे पडली होती. आज रात्री मी ईश्वरी साठे होते, खरीखुरी ईश्वरी. माझ्या अंगावर गडद हिरव्या रंगाचा एक अत्यंत सुंदर डिझायनर गाऊन होता. तो एका अशा डिझायनरने खास माझ्या मापाचा शिवला होता, ज्याचं नाव फॅशनच्या जगात अत्यंत आदराने घेतलं जातं. माझे दागिने मोजकेच होते, पण ज्याला दागिन्याची समज आहे त्याचे डोळे टिपणारे होते. माझ्या गळ्यात आजीने दिलेलं अस्सल हिऱ्याचं पेटेंट होतं, ज्याची किंमत या पार्टीत उभा असलेल्या अनेक लक्झरी गाड्यांपेक्षा जास्त होती. माझ्या हातावर जे घड्याळ होतं ते लिमिटेड एडिशन होतं. जगात असे फक्त 50 पीस बनवले होते. गेले 14 महिने मी माझी ओळख लपवत होते. आज मी ते लपवणं थांबवलं होतं. मला पहिल्यांदा नोटीस करणारी एक अनोळखी बाई होती. ती मंडपाच्या दारातच उभी होती. तिने माझ्याकडे बघितलं, पुन्हा एकदा नीट बघितलं आणि मग तिच्यासोबतच्या व्यक्तीच्या कानात काहीतरी कुजबुजली. ते दोघेही माझ्याकडे पाहत राहिले. मी कोणाकडे देखील लक्ष न देता पुढे चालत राहिले. दुसरं लक्ष गेलं ते हर्षवर्धन काकांचं. ते बारजवळ उभे राहून पाहुण्यांचं स्वागत करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर यजमान असल्याचा तो थकलेला उत्साह होता. जणू काय त्यांना इथे उभं राहण्यापेक्षा टीव्हीवर क्रिकेट मॅच बघण्यात जास्त रस होता. जेव्हा त्यांनी मला पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं हसूच गोठलं. त्यांची नजर माझ्या चेहऱ्यावरून माझ्या ड्रेसवर, तिथून माझ्या दागिन्यावर आणि पुन्हा माझ्या चेहऱ्यावर फिरली. त्यांच्या डोळ्यातला गोंधळ स्पष्ट दिसत होता. त्यांना हे कोड सुटत नव्हतं.
मी जवळ जाऊन म्हटलं की गुड इव्हनिंग काका, पार्टीचं आयोजन खूप सुंदर केलंय. ते तोत्रे बोलत होते. ओ तू आलीस, बरं झालं. त्यांचे डोळे अजूनही त्या कोड्याची उकल करण्याचा प्रयत्न करत होते. ते मला काही प्रश्न विचारण्याआधीच मी पुढे सटकले. मुख्य मंडपात जवळपास 101 माणसे असावेत. बिझनेस पार्टनर सोसायटीतील मोठी माणसं आणि फॅमिली फ्रेंड्स असा तो घोळका होता. माझ्या रिसर्चमुळे मी यातल्या अनेकांचे चेहरे ओळखत होते. कार कंपनीचे रिजनल मॅनेजर, प्रतिस्पर्धी डीलर्स आणि बिझनेसचे मॅगझिनचे पत्रकार सगळे काही हजर होते. आणि तिथे शॅम्पेनच्या कारंजापाशी उभ्या होता शालिनी राजे इनामदार. त्यांनी क्रीम रंगाचा महागडा गाऊन घातला होता. तो महागडा नक्कीच होता, पण बारकाईने बघणाऱ्याला कळत होतं की तो रेडीमेड आहे. त्याचे दागिने सामान्य माणसासाठी भारी होते, पण खऱ्या श्रीमंतीच्या तुलनेत अगदीच सामान्य होते. त्या कोणत्या तरी पाहुण्याने सांगितलेल्या जोकवर जोरजोरात हसत होत्या. ते हसणं इतकं बनावट होतं की जणू काही त्यांना कुठे कसं हसावं याचं ट्रेनिंग घेतलं असावं. त्यांनी मला पाहिलं नव्हतं. मी वेटरकडून ज्यूसचा ग्लास घेतला आणि गर्दीतून वाट काढत पुढे निघाले. वाटेत मी काही पाहुण्यांशी स्वतःची ओळख करून दिली. प्रत्येक वेळी तीच प्रतिक्रिया. आधी माझ्या दिसण्यामुळे गोंधळ, मग ती अद्वैतची होणारी बायको आहे हे ऐकल्यावर धक्का, आणि मग माझ्या अंगावरचे दागिने आणि माझा आत्मविश्वास बघून पुन्हा गोंधळ. कारण त्यांच्या कानावर माझ्याबद्दल जे काही आलं होतं त्याच्याशी माझं हे रूप अजिबात जुळत नव्हतं. बातमी पसरत होती. लोक एकमेकांच्या कानात कुजबुज करत होते. माझ्याकडे चोरून बघत होते. काहीतरी गुपचूप फोनवर माझं नाव किंवा घातलेल्या गोष्टी चेक करत होते. गुड, हेच तर मला हवं होतं. शेवटी मी शालिनी राजेंच्या जवळ पोहोचले. त्या नेमके त्यांच्या समाजसेवेबद्दल बडबड करत होत्या. नवीन पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी त्या वळल्या आणि चेहऱ्यावर तेच फ्रोझन स्माईल आणलं. आणि मग त्यांच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. आधी गोंधळ, मग ओळख पटल्याची जाणीव, मग अविश्वास आणि शेवटी भीती. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने माझं नाव घेतलं. ईश्वरी. मी अत्यंत आत्मविश्वासाने पण गोड आवाजात म्हटलं की गुड इव्हिनिंग सासूबाई, काय सुंदर पार्टी दिली तुम्ही. त्यांचे डोळे गरगर फिरत होते. त्या माझ्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेत होत्या. माझा ड्रेस ज्याची किंमत त्यांच्या महिन्याच्या कर्जाच्या हप्त्याहून जास्त होती. माझं पेटंट जे त्यांनी फक्त मासिकेत पाहिलं असावं. माझं घड्याळ जे त्यांनी जाहिरातीशिवाय कुठेही पाहिलं नसेल. त्यांचा आवाज कापत होता. तरी त्यांनी विचारलं की हे सगळं कुठून आणलंस तू. मी सहज उत्तर दिलं, काही नाही, ही माझ्या कलेक्शनमधल्या काही जुन्या गोष्टी आहे, खास प्रसंगासाठी राखून ठेवल्या होत्या. तेवढ्यात आईचा काहीतरी इशारा किंवा संकट ओळखून विद्या तिथे हजर झाली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिचाही चेहरा आईसारखा झाला. गोंधळ, ओळख आणि धक्का. पण विद्या लवकर सावरली. तिने नेहमीच्या खोचक स्वरात खोट्या गोडव्याने विचारलं की वा, ड्रेस छान आहे, हा रेंटवर घेतलाय का कुठून. मी तिला शांतपणे त्या डिझायनरचं नाव सांगितलं. नाही विद्या, हा सव्यसाचीने खास माझ्यासाठी डिझाईन केलाय. तो माझा चांगला मित्र आहे. डिझायनरचं नाव ऐकून विद्याला जणू कानाखाली मारल्यासारखं झालं. तो डिझायनर होता जो फक्त मोठमोठ्या सेलिब्रिटींचे कपडे शिवतो, कोणा सेक्रेटरीचे नाही. तिला घाम फुटला. तिने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण शब्दच फुटले नाही. मी हसून म्हटलं की एक्सक्यूज मी अद्वैतला शोधते. मी तिथून निघून गेले. माझ्या मागे शालिनी राजे विद्यावर खेकसल्या. काय भाक्कड गप्पा मारते ही, काय चाललंय, शोधून काढ आधी. विद्या गोंधळून म्हणत होती, मला काहीच माहीत नाहीये, हे कसं शक्य आहे. मी मनाशीच हसले. संध्याकाळचा पहिला अंक पूर्ण झाला होता. संशयाचं बीज रोवलं गेलं होतं. आता फक्त ते वाढण्याची वाट बघायची होती. अद्वैतने मला शोधून काढलंच. तो बार जवळच्या गर्दीतून बाहेर आला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता आणि डोळे विस्पारले होते. त्याने लोकांची कुजबुज ऐकली होती. त्यांचं विचित्र नजरेने बघणं पाहिलं होतं. त्याच्यासमोर उभे असलेली ती राजसी स्त्री आणि त्याला माहीत असलेली ती साधी ईश्वरी याचा मेळ त्याला घालता येत नव्हता. त्याने मला विचारलं की काय चाललंय. हा ड्रेस, हे दागिने आणि तू अशी का दिसते. तू पूर्णपणे वेगळीच व्यक्ती वाटते. मी शांतपणे उत्तर दिलं, नाही अद्वै, उलट आज तर मी दिसते. तो माझ्याकडे बघतच राहिला. त्याच्या डोळ्यात मला जाणवलं की त्याच्या खोट्या विश्वासाच्या भिंतीला पहिला तडा गेला आहे. त्याला सत्य पचवता येत नव्हतं. तो म्हणाला की ईश्वरी, आपण थोडा वेळ खाजगीत बोलू शकतो का प्लीज. मी टाळलं. नको आदू, आता नाही, आता आपल्या साखरपुड्याची पार्टी आहे ना. पाहुण्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. त्याला काही बोलण्याची संधी न देता मी त्याचा हात पकडला आणि त्याला बिझनेस असोसिएटच्या एका मोठ्या ग्रुपकडे नेलं. हे लोक साधे सुधे नव्हते, तर ऑटोमोटिव्ह
ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधील बाप माणसं होते. यांच्याच ओपनिंगवर इनामदाराच्या डीलरशिपचं भवितव्य अवलंबून होतं. माझी एंट्री झाल्यावर ते लोक माझ्याकडे कुतूहलाने बघत होते. यावेळी मात्र मी माझी ओळख नीट करून दिली. नमस्कार, मी ईश्वरी साठे. ओरॅकल टेकमध्ये मी सिनियर सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून काम करते. माझी कंपनी आणि माझं पद ऐकल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांना समजलं की मी कोणी साधीसुधी मुलगी नाहीये. त्यातल्या एका वयस्कर माणसाने, जे प्रतिस्पर्धी कंपनीचे मालक होते, त्याने विचारलं की ईश्वरी साठे, माझ्या पुतण्याने तुमच्याबद्दल सांगितलंय. तुम्ही बनवलेले सॉफ्टवेअर सोल्युशन खूप फेमस आहे. मी नम्रपणे त्यांचे आभार मानले. दुसऱ्या एका महिलेने, ज्या एका इन्व्हेस्टमेंट फर्मच्या हेड होत्या, त्यांनी थेट विचारलं, तू सुमते साठेची नातेवाईक आहेस का? मी म्हटलं हो, त्या माझ्या आजी होत्या. त्या बाईच्या भुवया उंचवल्या. ते म्हणाल्या, बापरे, सुमतीताई म्हणजे लेजंड होत्या बिझनेसमध्ये. काय हुशार बाई होती ती. साठे कुटुंबाचं नाव अजूनही आर्थिक क्षेत्रात आदराने घेतलं जातं. माझ्या बाजूला उभ्या असलेल्या अद्वैत शरीर ताठरलं. मला जाणवलं त्याला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्याने कधी माझ्या कुटुंबाबद्दल वरवरच्या पलीकडे जाऊन चौकशीच केली नव्हती. त्याला वाटलं होतं की साधी राहणी म्हणजे गरीब परिस्थिती आणि गरीब म्हणजे महत्वाचं नाही. ही त्याची सर्वात मोठी चूक होती. त्याने कधी खोलवर जाऊन बघितलंच नाही. पार्टी पुढे सरकत होती आणि प्रत्येक गप्पानुसार सत्य वेगाने पसरत होतं. लोक फोन चेक करत होते, एकमेकांना माहिती देत होते. इनामदाराच्या पायाखालची वाळू सरकत होती आणि ती कशी थांबवायची हे त्यांना कळत नव्हतं. साधारण तासाभराने रावसाहेब पार्टीत आले. अद्वैतला त्याच्या वडिलांनी काहीतरी कामासाठी बोलवल्याने मी एकटीच उभी होते. रावसाहेबांनी मला गाठलं. ते म्हणाले, ईश्वरी, कार कंपनीचे प्रतिनिधी आले आहेत. मी त्यांना जे डॉक्युमेंट दिले होते ते बघून ते खूपच गंभीर झाले आहेत. तुझी तयारी आहे ना? मी सांगितलं की हो काका, मी कधीची तयार आहे. आम्ही पुढचा प्लॅन फायनल केला आणि रावसाहेब गर्दीत मिसळले. मी पुन्हा एकदा आनंदी होणाऱ्या सुनेचा मुखवटा चढवला. आता बारी होती की शालिनी राजेंची. त्यांना कसा बसा स्वतःला सावरलं होतं, पण त्यांच्या डोळ्यातली अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. त्यांनी माझा हात पकडला आणि मला एका बाजूला खेचलं. त्यांची पकड गरजेपेक्षा जास्त घट्ट होती. त्या रागाने म्हणाले की काय चाललंय तुझं? हे काय नाटक लावलंय? मी भाबडेपणाने विचारलं, म्हणजे काय झालं काकू? त्या म्हणाल्या, मला नेमकं काय म्हणायचं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. हा ड्रेस, हे दागिने आणि लोकांना तू तुझ्या आजीबद्दल आणि नोकरीबद्दल त्या थापा मारतायस ना, हा काय डाव आहे तुझा? मी त्यांच्या डोळ्यात बघून म्हटलं की कोणताही डाव नाहीये काकू, मी फक्त मी आहे तशी वागते. त्या बाई म्हणाले की शक्यच नाही. अद्वैतने मला तुझ्या परिस्थितीबद्दल सगळं सांगितलं होतं. तू एक साधी क्लर्क आहे, एका छोट्या घरात राहतेस आणि एक भंगार गाडी चालवतेस. मी शांतपणे म्हटलं की अद्वैतने फक्त अंदाज लावले काकू. मी त्याला कधीच सांगितलं नव्हतं की मी गरीब आहे. मी IT कंपनीमध्ये काम करते हे खरं आहे. मी टीमला सपोर्ट करते हे देखील खरं आहे. मी कधीच खोटं बोलले नाही. मी फक्त त्याचे गैरसमज दूर केले नाही. त्याने विचारलं का, असं का केलंस तू? मी थेट त्यांच्या नजरेला नजर भिडवली. कारण माझ्या आजीने मला शिकवलं होतं, माणसाचं खरं चारित्र्य तेव्हा दिसतं जेव्हा त्यांना वाटतं की कोणीही महत्त्वाचा माणूस आपल्याला बघत नाहीये. मी पुढे म्हटलं की मला जाणून घ्यायचं होतं की इनामदार नक्की कोण आहेत, ते गरिबाशी कसं वागतात. मी थोडं थांबले आणि म्हटलं की आणि मला उत्तर मिळाले. शालिनी राजांचा चेहरा हा पांढरा पडला होता. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्या काय बोलणार तेवढ्याच संगीत थांबलं. हर्षवर्धन काकाचा आवाज माईकवरून आला, लेडीज अँड जेंटलमेन, कृपया लक्ष द्या. आज आपण आजच्या संध्याकाळचा मुख्य सोहळ्याकडे म्हणजेच भाषणांकडे वळूया. शालिनी राजेने माझ्याकडे बघितलं. त्या नजरेत आता राग नव्हता तर भीती होती. मी त्यांच्याकडे बघून फक्त हसले आणि स्टेजच्या दिशेने चालायला लागले. खरा तमाशा तर आत्ता सुरू होणार होता. हर्षवर्धन काका स्टेजवर उभे होते. त्यांनी पाहुण्यांचं आभार मानलं होतं. ते कुटुंब, परंपरा आणि बिझनेस पार्टनरशिप बद्दल भरभरून बोलत होते. किती विरोधाभास होता त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात. हर्षवर्धन काकाचे डोळे अस्वस्थपणे शालिनी राजांकडे वळत होते. त्या गर्दीतून वाट काढत स्टेजच्या दिशेने अशा येत होत्या जणू काय एखादा सेनापती रणांगणावरून चालून येत आहे. काकांचे आभार मानून होताच शालिनी राजेने त्यांच्या हातातून माईक घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर तेच खोटं, गोड आणि परफेक्ट हास्य होतं. ते म्हणाले की आज माझ्या मुलाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण इथे आलात, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. अद्वैतला एक खूपच गुणी आणि समजूतदार जोडीदार मिळाली आहे. मला खात्री आहे की ईश्वरी आमच्या कुटुंबात साखरेसारखी विरघळून जाईल आणि इनामदार घराण्याचा वारसा पुढे नेईल. मग त्यांनी हळूहळू विषय हा बिझनेसकडे वळवला. ते म्हणाले की भविष्यात खूप मोठ्या योजना आहेत, नवीन पार्टनरशिप होणार आहे आणि इनामदार ऑटोमोबाईल एका नव्या पर्वात प्रवेश करणार आहे.
मी पाहिलं की कार कंपनीचे प्रतिनिधी अस्वस्थ होऊन जागेवर चळवळ करत होते. रावसाहेबांनी त्यांना खुनेने शांत राहण्यास सांगितलं. शालिनी राजे हे भाषण फक्त साखरपुड्यासाठी देत नव्हत्या, तर त्या शिर्के ग्रुपसोबत त्या मोठ्या डीलची पायाभरणी करत होत्या, ज्यामुळे त्यांचा बुडता धंदा वाचणार होता. त्यांनी अद्वैतला स्टेजवर बोलवलं. तो पायऱ्या चढून वर गेला. तो नर्वस दिसत होता, पण चेहऱ्यावर खोटं हसू आणण्याचा केविलवाना प्रयत्न करत होता. तो स्टेजवर आईच्या बाजूला उभा राहिला आणि गर्दीत मला शोधू लागला. शालिनी राजे म्हणाल्या की आता मी अजून एका महत्त्वाच्या व्यक्तीला स्टेजवर बोलू इच्छिते, आणि माझी होणारे सून जिने माझ्या मुलाचं हृदय जिंकलं आहे, ती म्हणजे ईश्वरी. संपूर्ण गर्दी आता माझ्याकडे वळली. मी चॅम्पियनचा ग्लास सोडून बाजूला ठेवला आणि स्टेजच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मंडपात पूर्ण शांतता पसरली. फक्त माझ्या टाचांचा आवाज येत होता. कट कट कट. प्रत्येकाची नजर माझ्यावर होती. मगाशी झालेली कुजबूज आता थांबली होती, पण सर्वांना अंदाज आलाच होता की आजचा हा साखरपुडा काहीतरी वेगळाच रंग भरणार आहे. मी पायऱ्या चढून स्टेजवर गेले आणि अद्वैतच्या बाजूला उभे राहिले. त्याने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड सैल होती, संभ्रमात होती. शालिनी राजेने माझ्या हातात माईक दिला. त्यांच्या डोळ्यात एक इशारा होता, नीट वाग. ते म्हणाले, मला खात्री आहे की ईश्वरला देखील 2 शब्द बोलायचे असतील. मी हातातल्या माईककडे पाहिलं, मग अद्वैतकडे पाहिलं, मग शालिनी राजेंकडे पाहिलं, ज्यांना वाटत होतं की सर्व सूत्र त्यांच्या हातात आहे. आणि मग शेवटी मी समोर बसलेल्या त्या लोकांकडे पाहिलं, जे इनामदार कुटुंबाचे भविष्य ठरवू शकत होते. मी माईक ओठांजवळ नेला आणि म्हणाले की हो, मला नक्कीच 2 शब्द बोलायचे आहेत. आणि मग मी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला मला शालिनी काकूंचे आभार मानायचे आहेत. त्यांनी माझं ज्या प्रकारे स्वागत केलं त्याबद्दलही. तसेच गेल्या काही आठवड्यात इनामदार कुटुंबाने मला त्यांचं जे खरं रूप दाखवलं त्याबद्दल देखील मला त्यांचे आभार मानायचे आहेत. शालिनी राजेंच्या चेहऱ्यावरचं हसू थरथरलं होतं. मी पुढे म्हणाले, जेव्हा मी पहिल्यांदा या घरी आले तेव्हा मी एक निर्णय घेतला होता. मी ठरवलं होतं की मी यांना माझं एक साधं रूप दाखवेन. एक अशी मुलगी जिच्याकडे महागडे कपडे नाहीत, जी साध्या घरात राहते आणि जिची दखल घेण्यासारखं तिच्याकडे काहीच नाही. मंडपात अबोल शांतता पसरली होती. मला बघायचं होतं, ज्याच्याकडून आपला काहीच फायदा होणार नाही अशा माणसांशी हे लोक कसे वागतात. ज्याला हे लोक सामान्य समजतात त्यांना हे काय वागणूक देतात. शालिनी राजांचा चेहरा हा पांढरा फटक पडला होता आणि मला जे दिसलं ते डोळे उघडणारं होतं. पहिल्याच रात्री या लोकांनी माझी तुलना अद्वैतच्या श्रीमंत एक्स गर्लफ्रेंडशी केली. माझ्या पाठीमागे माझ्या कपड्यावरून आणि राहणेमारावरून माझी खिल्ली उडवली. मला कामवाली बाई समजलं, मला भिकारडी समजलं आणि माझ्या पैशावर आलेली असा शिक्का मारला. आणि हे ते लोक बोलत होते ज्यांना माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. अद्वैत आता माझ्याकडे भीतीचा मुखवटा घालून बघत होता. मी आवाजात थोडी धार आणली आणि मग मी ते ऐकलं जे मला ऐकायचं नव्हतं. मी त्या कॉरिडॉरमधल्या संभाषणाचं वर्णन करते. मी स्वतःच्या कानाने ऐकलं. विद्या आणि शालिनी काकू प्लॅन करत होत्या की मला अद्वैतच्या आयुष्यातून कसं काढून टाकायचं. मला समजलं की मी फक्त एक तात्पुरती सोय आहे. जोपर्यंत त्यांचे शिर्के ग्रुपसोबत डील फायनल होत नाही आणि अद्वैतचं लग्न संजनाशी ठरत नाही, तोपर्यंत अद्वैतचा टाइमपास करण्यासाठी मी एक खेळणं होते. गर्दीतून आश्चर्याचे उद्गार उमटले. लोक एकमेकांकडे बघू लागले. मी पुढे म्हणाले, मला हे समजलं की इनामदार ऑटोमोबाईल सध्या भयंकर आर्थिक संकटात आहे. ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी शिर्के परिवाराच्या पैशाची जी नितांत गरज आहे. आणि मला हे देखील समजलं की अद्वैतने माझ्यासोबत असताना देखील संजनाशी त्यांचे संबंध तोडले नव्हते. तो ऑप्शन ओपन ठेवून होता. मी माझा फोन काढला आणि स्क्रीनवरचा तो फोटो सर्वांना दाखवण्यासाठी वर धरला. हा फोटो 2 आठवड्यापूर्वीचा आहे, जेव्हा अद्वैत मला म्हणाला होता की ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करतोय. तेव्हा तो संजनाचा हात हातात घेऊन रोमॅन्टिक डिनर करत होता. मंडपात आता कुजबूज वाढून त्याचं गोंधळात रूपांतर होऊ लागलं होतं. अद्वैतने माझा हात पकडला. तो गयावया करत होता. ईश्वरी, तू गैरसमज करून घेते. तसं काही नाही, मी तुला समजावून सांगू शकतो. मी त्याचा हात झटकला आणि माईकवरून स्पष्ट शब्दात सांगितलं, अद्वैत, तुला जे सांगायचं होतं ते तुझं सांगून झालंय. काल रात्री मी तुला खरं बोलण्याची एक शेवटची संधी दिली होती. तू तेव्हाही देखील खोटंच बोललास. मी पुन्हा गर्दीकडे वळले. शालिनी राजे तर आता थरथरत होत्या. मी म्हणाले की थांबा, अजून संपलेलं नाही, अजून खूप काही बाकी आहे. मंडपात पुन्हा देखा भयान शांतता पसरली. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला समजलं होतं की आज ते एका अशा घटनेचे साक्षीदार आहेत जी त्यांनी आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. सभ्यतेचे मुखवडे गळून पडले होते.
मी पुढे बोलू लागले की गेले काही आठवडे मी इनामदार ग्रुपच्या व्यवसायाचा सखोल अभ्यास केला आणि मला खूप रंजक गोष्टी सापडल्या. तुमची आर्थिक स्थिती, कर्जाचा डोंगर, विक्रीत झालेले प्रचंड घट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची रद्द होणाऱ्या मार्गावर आलेली डीलरशिप. हे ऐकताच हर्षवर्धन काकांचा चेहरा राखेसारखा निस्तेज झाला. त्यांना धक्का बसला की हे बाहेर कसं आलं. मी त्यांची नजर चुकवत थेट विद्याकडे पाहिलं. ती मंडपाच्या एका कोपऱ्यात गाडीच्या हेडलाईट समोर आलेल्या हरणीसारखी भीतीने थिजून उभी होती. मी सर्वांसमोर जाहीर केलं, पण मला यापेक्षा देखील गंभीर गोष्ट सापडली आहे. विद्या इनामदार देशपांडे गेली अनेक वर्ष स्वतःच्या वडिलांच्या कंपनीतून पैसे चोरत आहे. हिशोबात गडबड करून तिने सुरुवातीला छोट्या रकमा लपवल्या, पण आता हा आकडा काही कोटींच्या घरात गेला आहे. हे ऐकताच विद्याचा नवरा धक्क्याने तिच्याकडे बघू लागला. विद्याने आरडाओरडा सुरू केला की खोटं आहे, काय पुरावा आहे तुझ्याकडं? तू फक्त जळतेस म्हणून आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळी गर्दीतून रावसाहेब पुढे आले. ते खणखणीत आवाजात म्हणाले, पुरावा माझ्याकडे आहे. ते स्टेजच्या दिशेने चालत आले. त्यांच्या हातात एक जाड फाईल होती. मला माहीत होतं की त्यात गेल्या काही वर्षांचे बँक स्टेटमेंट्स, खोडाखोड केलेले रिपोर्ट्स आणि विद्याने केलेल्या व्यवहाराचा पूर्ण कच्चा चिट्टा होता. रावसाहेबांनी ती फाईल थेट कार कंपनीच्या प्रतिनिधीच्या हातात दिली. त्या साहेबांना आधी शंका होती, पण रावसाहेबांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. रावसाहेब माईकजवळ आले आणि म्हणाले की मी या क्षणाची खूप वाट बघत होतो. 15 वर्षापूर्वी हर्षवर्धनने मला एका डीलमध्ये फसून माझा विश्वासघात केला होता. मी तो अपमान विसरलो नव्हतो. जेव्हा ईश्वराने मला यांचे सगळे काळे धंदे दाखवले, तेव्हा मला आनंद झाला की आता हिशोब चुकता होईल. शालिनी राजे आता ओरडू लागल्या. त्यांचा आवाज कापत होता. हे अति होतंय. तुम्हाला आमच्यावर असे आरोप करण्याचा काहीच अधिकार नाही. मी तुमच्यावर मानहानीचा दावा ठोकते. बघा, मी शांतपणे म्हटलं की बिंदास करा काकू. तुम्हाला हवं तर आत्ताच कोर्टात जाऊ शकता. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट कागदपत्राने सिद्ध करता येईल अशीच आहे. तुमचे आर्थिक रेकॉर्ड्स पब्लिक आहेत आणि विद्याने केलेली चोरी सिद्ध करणारे पुरावे कोणत्या कोर्टात टिकतीलच. मी अद्वैतकडे वळले. तो माझ्या बाजूला असा उभा होता जसं काय त्याचं पूर्ण जग उद्ध्वस्त झालंय. मी म्हटलं, आणि हो, अजून एक शेवटची गोष्ट. मी माझ्या डाव्या हातातल्या बोटातली ती साखरपुड्याची अंगठी काढली. त्या दुधाळ हिऱ्याने शेवटचं एकदाच लाईट रिफ्लेक्ट केलं. त्यातलं दोष आता सर्वांना स्पष्ट दिसत होतं. मी म्हटलं की मी अद्वैत इनामदाराशी लग्न करणार नाही. आणि खरं सांगायचं तर अद्वैत आणि त्याच्या कुटुंबाचं सत्य समजल्यावर मला त्याच्याशी लग्न करायचंच नव्हतं. अद्वैतने प्रश्नार्थक नजरेने बघितलं. मी पुढे म्हणाले की मी तुमच्या प्रपोजला हो फक्त यासाठी म्हटलं होतं कारण मला तुम्हाला फाशी घेण्यासाठी पुरेशी दोरी द्यायची होती आणि तुम्ही बरोबर गळा आवळून घेतला. मी ती अंगठी अद्वैतच्या हातात दिली आणि म्हटलं की ही अंगठी संजनाला दे, कारण तुला आणि तुझ्या घरच्यांना खरं तर तीच हवी होती. अद्वैत अक्षरशः रडकुंडीला आला होता. तो गयावया करू लागला. ईश्वर, हे खरं नाहीये. माझं तुझ्यावर प्रेम आहे ग. संजनासोबत जे काय होतं ते फक्त बिझनेससाठी होतं. आईने मला तसं करायला लावलं होतं. मी तिच्या डोळ्यात बघून म्हटलं की हीच तर समस्या आहे अद्वैत. तू तुझ्या आयुष्याचे, तुझ्या नात्याचे आणि तुझ्या भविष्याचे निर्णय घेण्यासाठी आईवर अवलंबून आहे. जेव्हा तुझी आई आणि बहीण माझा अपमान करत होत्या तेव्हा देखील तू एकदाही माझी बाजू घेऊन उभा राहिला नाही. मी काल तुला सत्य सांगण्याची संधी दिली होती, पण तू माझ्या तोंडावर खोटं बोललास. मी थोडा पॉज घेतला आणि सर्वांसमोर म्हटलं, जो माणूस ज्या स्त्रीवर प्रेम करतो असं म्हणतो, त्याच्याशी जर तो प्रामाणिक राहू शकत नसेल तर अशा माणसाशी मला लग्न करायचं नाही. मंडपात सुई पडली तरी आवाज येईल अशी शांतता होती. मी शेवटचं एकदा त्या जमावाकडे बघितलं आणि म्हटलं की माझं नाव ईश्वरी साठे आहे. मी एक सॉफ्टवेअर आर्किटेक्ट आहे आणि माझं करिअर मी कष्टाने आणि प्रामाणिकपणाने उभं केलं आहे. मी एका महिन्यात एवढे पैसे कमावते जेवढे बहुतेक लोक वर्षभरावर कमवत नाही. तरी देखील मी साधी राहते, कारण माझ्या आजीने मला शिकवलं होतं की माणसाची किंमत त्याच्या संपत्तीवरून नाही तर त्याच्या चारित्र्यावरून ठरते. मी इनामदाराकडे बोट दाखवून म्हटलं, या लोकांनी आज स्वतःचं त्यांचं चारित्र्य जगाला दाखवून दिलं आहे. हे लोक पैशावरून आणि स्टेटसवरून माणसाला तोलतात. यांना वाटलं माझ्याकडे त्यांना देण्यासारखं काहीच नाही म्हणून त्यांनी मला तुच्छ वागणूक दिली. अशा वृत्तीचे लोक माझ्या मदतीशिवाय सुद्धा कधी ना कधी उघडे पडलेच असते. मी माईक पोडियमवर ठेवला आणि स्टेजवरून खाली उतरले. गर्दी दुभंगून मला रस्ता देऊ लागली, जसं समुद्राने मला रस्ता दिला होता. कोणीच काही बोललं नाही, कोणीच मला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या मागे आता गोंधळ सुरू झाला होता. मी वळून पाहिलं नाही, पण मला सगळं ऐकू येत होतं. शालिनी राजांचा आवाज किंचाळल्यासारखा येत होता. त्या परिस्थितीत सावरण्याचा केविलवाना प्रयत्न करत होत्या. गैरसमज झालाय, तिचं डोकं फिरलंय.
विश्वास नका ठेवू, पण आता खूप उशीर झाला होता. बाण सुटला होता. मला कार कंपनीच्या साहेबांचा फोनवर बोलण्याचा आवाज आला. ते अत्यंत कडक भाषेत कोणाशी तरी बोलत होते. काही पाहुणे आत्ताच तिथून काढता पाय घेत होते. या बुडत्या जहाजापासून त्यांना स्वतःला लांब ठेवायचं होतं. मी मंडपाच्या बाहेर आले आणि क्षणभर थांबले. कोपऱ्यात विद्याचा नवरा तिला जाब विचारत होता. तिच्या चेहऱ्यावर संताप होता. तो तिच्याकडे अशा नजरेने बघत होता जणू काही आज त्याला तिचं खरं आणि विद्रूप रूप दिसलं होतं. हर्षवर्धन काका खुर्चीत कोलमडून बसले होते. त्याने डोकं दोन्ही हातात धरलं होतं. इनामदाराचा खेळ आता खल्लास झाला होता. इनामदार साम्राज्याचे प्रमुख हर्षवर्धन काका आज पूर्णपणे कोलमडले होते. ज्या गुपितांची त्यांना कदाचित आधीपासून शंका होती, पण जी मान्य करण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती, तीच लख उजेडात जगासमोर आली होती. आणि अद्वैत स्टेजवर एकटाच उभा होता. ती नाकारलेली अंगठी अजूनही त्याच्या मुठीत गच्च धरलेली होती. तो माझ्याकडे अशा नजरेने बघत होता ज्याचा अर्थ मला लावता येत नव्हता. राग, दुःख की पश्चाताप, आता त्याने काही फरक सुद्धा पडत नव्हता. मी त्या भव्य मंडपातून बाहेर पडले आणि रात्रीच्या थंड हवेत मोकळा श्वास घेतला. आकाशात तारे लखलख चमकत होते. खाली चाललेल्या त्या मानवी नाटकांचा त्यांना काही सोयर सुतक नव्हतं. मी फुफ्फुस भरून श्वास घेतला. ती हवा मला आधीपेक्षा जास्त स्वच्छ आणि हलकी वाटत होती. काही मिनिटांनी रावसाहेब मला कारंजावर भेटले. ते शांतपणे म्हणाले, झालं काम पत्ते, मॅन्युफॅक्चरर निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस इनामदार ऑटोमोबाईलची डीलरशिप परवाना रद्द केला जाईल. मी विचारलं की काका, तुम्हाला आता समाधान वाटतंय ना? ते म्हणाले, समाधान हा शब्द योग्य नाही ठरणार. मला आज माझं मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय, जसं काही एखादं जुनं कर्ज आज फिटलंय. मला समजलं त्यांना काय म्हणायचं होतं. त्याने विचारलं की आता पुढे काय करणार तू? मी हसून म्हटलं, मी घरी जाणार. गेल्या काही आठवड्यात पहिल्यांदा मी आज शांत झोपणार आहे. उद्या सकाळी उठेन आणि ते आयुष्य जगायला सुरुवात करेन जे मी स्वतःच्या हिमतीवर कमावले. ते आयुष्य ज्याच्या अद्वैत किंवा त्याच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. रावसाहेबांनी मान डोलवली आणि म्हणाले, आज तुझ्या आजीला तुझा नक्कीच अभिमान वाटला असता. हे ऐकून माझ्या डोळ्यांच्या कडा अचानक ओलवल्या. हे अनपेक्षित होतं. मी म्हटलं की मलाही तसंच वाटतं. त्यांनी मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि म्हणाले की कधीही काही लागलं तर हक्काने फोन कर. माझा तुझ्यावर एक उधार राहिला. मी ते कार्ड पर्समध्ये ठेवलं. त्यांचे आभार मानले आणि पार्किंगकडे निघाले. त्या गोंधळलेल्या व्हॅली पार्किंगच्या मुलाकडून मी माझी वेगनर घेतली. इनामदाराच्या बंगल्यातून बाहेर पडताना मी शेवटचं एकदा आरशात पाहिलं. पाहुणे मंडपातून बाहेर पडत होते. पार्टीचा पूर्ण गोंधळ उडाला होता. शालिनी राजे अजूनही हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धडपडत होत्या, पण ती परिस्थिती आता त्यांच्या हाताबाहेर गेली होती. मी नजर वळवली आणि गाडी रस्त्याला लावली. पुन्हा मागे वळून पाहिले सुद्धा नाही. तो परतीचा प्रवास एकदम शांत होता. मी रेडिओ लावला नाही, कोणाला फोन केला नाही, फक्त रात्र कापत गाडी चालवत राहिले. प्रत्येक किलोमीटर सोबत मी स्वतःला त्या भूतकाळापासून लांब नेत होते. जेव्हा मी माझ्या साध्या पण हक्काच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा आत जाण्याआधी मी गाडीतच थोडा वेळ बसून राहिले. मी अद्वैतचा विचार केला. मला जो अद्वैत वाटला होता आणि जो अद्वैत निघाला यात किती फरक होता. मी विचार केला की मी किती मोठ्या संकटातून वाचले होते. थोडक्यात मी माझं आयुष्य एका अशा माणसाशी जोडलं असतं, अशा कुटुंबाचा भाग बनले असते जिथे मला आयुष्यभर तुच्छतेची वागणूक मिळाली असती. मी माझ्या आजीचा आणि तिने दिलेल्या शिकवणीचा विचार केला. माणसाची किंमत पैशावर नसते. हा धडा आज किती कामी आला होता. मी गाडीतून उतरले आणि घरात गेले. माझं घर लहान होतं पण तिथे शांतता होती. मी स्वतःसाठी चहा केला. तो महागडा डिझायनर ड्रेस बदलून माझा आवडता नाईट गाऊन घातला आणि खिडकीत चहा पीत बसले. खाली शहराचे दिवे चमकत होते. हजारो खिडक्यामधून हजारो लोकांची आयुष्य सुरू होती. मी त्यातलीच एक होते. काही स्पेशल नाही, काही असाधारण नाही, आणि मला आता नेमकं तेच हवं होतं. एक आठवड्यानंतर मी माझ्या किचन टेबलवर बसून सकाळची कॉफी पित होते. तेवढ्यात माझ्या फोनवर एक न्यूज अलर्ट वाचला. हेडलाईन होती, इनामदार ऑटोमोबाईल्सला टाळे, डीलरशिप परवाना रद्द झाल्याने कंपनी संकटात. मी ती बातमी सावकाश वाचली. कार कंपनीने आर्थिक व्यवहार आणि नैतिक मूल्याची पायमूल्य या कारणासह इमानदाराची डीलरशिप रद्द केली होती. नवीन गाड्या विकता येणार नसल्यामुळे त्यांचा धंदा ठप्प झाला होता. बातमीत हे देखील होतं की इतर अनेक जुन्या व्यापाऱ्यांनी इनामदाराच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्या इनामदार देशपांडे हिच्यावर कंपनीतील आर्थिक घोटाळ्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून हटवण्यात आलं होतं. बातमीत माझं नाव कुठेच नव्हतं. मी रावसाहेबांना विनंती केली होती की माझं नाव यात येऊ देऊ नका. त्यांनी तो शब्द पाळला होता.
ही बातमी इनामदाराच्या कर्माची होती, ती उघड करणाऱ्या मुलीची नव्हती. मला प्रसिद्धी नको होती, मला फक्त सत्य बाहेर आलेलं बघायचं होतं. मी कॉफी संपवली आणि माझ्या छोट्या किचनकडे गेले. हे तेच किचन होतं जिथे बसून महिन्याभरापूर्वी मी अद्वैतच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत किती बदललं होतं आणि तरीही काही गोष्टी तशाच होत्या. माझा फोन पुन्हा वाजला. यावेळी तो न्यूज अलर्ट नव्हता, तो अद्वैतचा मेसेज होता. त्यात लिहिलं होतं की ईश्वरी, मला तुला भेटायचंय. मी सगळं स्पष्ट करू शकतो. माझ्याकडून चुका झाल्या, पण माझं अजून तुझ्यावर प्रेम आहे. आपण एकदा फक्त कॉफीसाठी भेटू शकतो का प्लीज? मी त्या मेसेजकडे बघत राहिले आणि मग मी त्याला कोणताही रिप्लाय न देता तो सगळं मेसेज सरळ डिलीट केला. कारणची दारं एकदा बंद होतात ती बंदच राहिलेली बरी असतात. मी सोप्यावरून उठले आणि खिडकीजवळ गेले. बाहेर सूर्योदय होत होता. शहरावर कोवळं ऊन पसरलं होतं. हा दिवस फक्त एक नवीन दिवस नव्हता, तर ती एका नव्या आयुष्याची सुरुवात होती. जुनं ओझं फेकून देऊन पुढे जाण्याची वेळ होती. माझ्या गळ्यात आजीचं ते पेडंट होतं जे माझ्या त्वचेला उबदार स्पर्श होतं. मी हळुवारपणे त्याला हात लावला. त्या माऊलीनेच तर मला हे सगळं शिकवलं होतं. चारित्र्य आणि किंमत यातला फरक तिनेच मला समजावला होता. मी आयुष्यभर साधेपणाने राहिली. ती तिची मजबुरी होती म्हणून नाही, तर तिला ते उमजलं होतं की जगातल्या ज्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या असतात त्या पैशाने विकत घेता येत नाही. प्रेम, स्वाभिमान आणि तत्वाशी तडजोड न करता जगण्याचं समाधान या गोष्टी कोणत्याही मॉलमध्ये मिळत नाही. इनामदारांना वाटलं होतं की ते पैशाच्या जोरावर आयुष्य विकत घेऊ शकतात. त्यांना वाटलं होतं की श्रीमंती आणि स्टेटसमुळे ते इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि कोणाशी कसंही वागण्याचा त्यांचा परवाना मिळाला आहे. पण त्यांना त्यांचा तो समज किती चुकीचा होता हे सिद्ध झालं होतं. मी खिडकीतून मागे वळले आणि कामावर जाण्यासाठी तयार होऊ लागले. माझी तीच नेहमीची नोकरी, माझ्या त्याच आवडत्या कंपनी जिथे लोक माझ्या बँक बॅलन्समुळे नाही तर माझ्या कामामुळे आणि माझ्या स्वभावामुळे माझा आदर करतात. इनामदार कुटुंबाची कहाणी आता इथून पुढे कोर्ट, कचेऱ्या आणि चौकशामध्ये अडकणार होती. खोटेपणाच्या आणि अहंकाराच्या पायावर उभा केला त्यांचा तो डोलारा आता एक एक वीट निघून कोसळणार होता. त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळणार होती, पण ती आता त्यांची स्टोरी होती, माझी नाही. माझी स्टोरी तर आत्ता सुरू होत होती. माझ्या स्वतःच्या अटीवर, माझ्या स्वतःच्या शब्दात आणि माझ्या स्वतःच्या मूल्यावर. आजीने शिकवलेला तो धडा मी आयुष्यभर जपणार होते. माणसाची किंमत त्याच्या बँक अकाउंटवरून, त्याच्या स्टेटसवरून किंवा शालीनराजे इनामदारासारख्या लोकांच्या मतावरून ठरत नसते. माणसाची किंमत त्याच्या चारित्र्यावरून ठरते. जेव्हा कोणीही बघत नसतं तेव्हा तो काय निर्णय घेतो आणि ज्याच्याकडून त्याला काहीच फायदा नाही अशा लोकांशी तो कसा वागतो यावरून त्याची खरी ओळख पडते. इनामदार या परीक्षेत पूर्णपणे नापास झाले होते आणि मला माझं उत्तर मिळालं होतं. उत्तर हे होतं की मला कोणाची मान्यतेची गरज नाही, मला अद्वैतच्या प्रेमाची गरज नाहीये. स्वतःची किंमत ओळखण्यासाठी मला दुसऱ्या कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. मी कोण आहे हे मला आता पक्क ठाऊक होतं. समोरच्याचा साधेपणा बघून त्याला कधीच कमी समजण्याची चूक करू नका, कारण वाघाची कातडी पांघरली म्हणून गाढव वाघ होत नाही आणि फाटक्या कपड्यात असला तरी वाघ कधी गवत खात नाही. आजच्या जगात लोक तुमच्या खिशातला पैसा बघून तुमच्याशी नातं जोडतात किंवा तोडतात, पण जी माणसं तुमच्या कठीण काळात आणि तुमच्या साधेपणात तुमच्या सोबत असतात तीच माणसं खरी असतात. अद्वैतने ईश्वरीच्या साधेपणाला तिची लाचारी समजली आणि तो तिथेच फसला. तुम्हाला काय वाटतं? ईश्वरीने अद्वैतला माफ करायला हवं होतं का? तिने जो निर्णय घेतला तोच योग्य होता का? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमची मतं वाचायला खूप आवडतील. आणि हो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. अशाच अजून इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढची स्टोरी आली की तुम्हाला लगेच समजेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि जबरदस्त कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वाभिमानाने जगा. धन्यवाद.